वीर विठ्ठलाचे गाढे कडी काळ पाया पडे करते घोष जय जयकार जळते दोषांचे डोंगर क्षमा दया शांती बाण अभंग हे हाती करते घोष जय जयकार जळते दोषांचे डोंगर तुका म्हणे बळी तेची एक भूमंडळी करते घोष जय जयकार जळते दोषांचे डोंगर विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम नमः पाण्डुरङ्गा करो प्रथम सरे चरण संताचे चक्रुपादाने कथेचा विस्तार अलंकापुरी नम्य सिंहासनस्थं पदं भोजते जस्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् इतना तू करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले उस वक्त जल्दी आना राम उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना राधे को साथ लाना तब प्राण तन से निकले सेवे लागी सेवक झालो हा सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो हा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो टाळ तुमच्या 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 लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा चरणा अव स्वामी तू कया देवा यावरी न करावा वे सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वीर विठ्ठलाचे गाढे कळी काळ पाया पडे करते घोष जय जयकार जळते दोषांचे डोंगर प्रस्तुतस्थली संप्राप्त सेवेकरता निवडलेला भंग याच्या अवध भूतलावर जन्माला आलेल्या जेडजीवांचा उद्धार करण्याकरता ज्यांनी सदैव आपला देह झिजविला असे वितराग संपन्न संत देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील परमार्थिक संतांचं परमार्थिक वीरांचं वर्णन करणारा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे विढाला 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 कार्यक्रमाच्या अनुषंगाने अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की
ट्रिक आहे. सालबादप्रमाणे चालत असलेला आपला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि या गोड अशा अखंड हरिनाम सप्ताहातील प्रथम दिवसाची कीर्तन वाक्य सेवा आदरणीय आमचे श्री हरिभक्तीपरायण अशोकजी महाराज साळुंके महाराजांच्या वतीने या ठिकाणी माझ्याकडे आलेले आहे. आणि चालू ठेवा तुम्ही पेटी थोडंसं बघा. कार्यक्रम कशाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना ज्ञातच आहे. कारण कार्य म्हटल्यानंतर कारण असलं पाहिजे. हा एवढा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आपल्याला दिसतोय. वर्ष 39 बरोबर 39 वर्षामध्ये पदार्पण केलेला आजचा हा पहिला दिवस आहे. आणि लवकरच हा मुकुंदवाडीतील या गावातील हा कार्यक्रम या शहरातील हा कार्यक्रम लवकरच शताब्दी पार करो अशी भगवंत मारुतीराय यांच्या चरणी आपण प्रार्थना करतो. पूजनीय संत श्री बोधले महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि त्यांचेच पट्ट शिष्य असणारे एकनिष्ठ शिष्य श्री बंडोबा महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने या ठिकाणी आज हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. आणि या अखंड हरिनाम सप्ताहासाठी या मुकुंदवाडी परिसरातील सर्व ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळी गावकरी मंडळी तन मन धनाने आपण सहकार्य करत आहात. प्रथमतः ज्यांनी या कार्यक्रमासाठी हा कार्यक्रम वृद्धिंगत होत जावो यासाठी ज्यांनी या कार्यक्रमासाठी अन्नदानाच्या निमित्ताने त्यानंतर आर्थिक रूपाने सेवेच्या रूपाने ज्या मंडळींनी अखंड हरिनाम सप्ताहासाठी सहकार्य केलेलं आहे त्या सर्व मंडळीसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण त्या ठिकाणी वाजायच्या आहे. काय आहे कारण सहकार्याशिवाय कोणता कार्यक्रम होत नसतो. एवढा मोठा कार्यक्रम आज आपल्या समोर दिसतोय. पत्रिका जर बघितली तर एखाद्याला दडपण याचा कार्यक्रम आहे. एवढे मोठे सर्व दिग्गज मंडळी आपण या ठिकाणी बोलवत आहेत. आणि विशेष आज या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व गुणीजन मंडळी ज्ञात अज्ञात सर्वच आहेत. प्रत्येकाचं नाव मला काही माहीत नाही आहे परंतु भेटी मात्र सगळ्यांचं झालेलं आहे. मृदंग सेवेकरता जे या ठिकाणी उपस्थित आहे आदरणीय आमचे ऋषिकेशजी दादा तरासे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर आमचे गोड मृदंगवादक श्री हरिभक्तीपरायण आमचे ओमप्रकाशजी महाराज कांगणे तेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर आदरणीय आपल्या संभाजीनगरचं वैभव श्री हरिभक्तीपरायण आमचे सुंदरजी महाराज काळेबाबा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर गोड ज्यांचा आवाज आहे आणि असे असणारी श्री हरिभक्तीपरायण आमचे गणेशजी महाराज देवकर आहेत. आणि आमचे सर्वच परिसरातील गुणीजन मंडळी संभाजीनगरमधील ज्ञात अज्ञात सर्व परिचित महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आदर एक मिनिट. पूजनीय वंदनीय ज्यांच्या माध्यमातून आज एक ठिकाणी गाथा नेतृत्व ज्यांच्याकडे आहे आणि काय असतं कोणी म्हणेल टावर खालीच रेंज नाही काय गुन्ह्यांची. पूजनीय वंदनीय हरिभक्तीपरायण काय असतं बाबा एक तास माझं वय झालं कमी आणि सर्व ज्येष्ठ मंडळी झालेली आहेत. आता उभा राहिल्यानंतर मला थोडं दडपण यायला मला असं वाटतं तुम्ही खाली बसले तर काहीच अडचण नाही. आणि ते उभा राहिले म्हणून माझी नजर तिकडे गेली नाही. पूजनीय महाराजींसाठी एकदा जोरदार टाळी वाजा आपण सगळ्यांनी. आणि काय असतं मोठे मंडळी ज्यावेळेस आपल्यासारख्या कमी वयातले कीर्तनकार असेल मृदंगाचार्य असेल यांच्यासोबत उभे राहतात ना त्यावेळेस वारकरी संप्रदायाचा एक शब्द आठवतो बघा की इथं कोण मोठा आणि कोण लहान नाही. सर्वांना सारखं घेऊन चालणारा जर कोण असेल तर माझा वारकरी संप्रदाय आहे. म्हणून येथे एक प्रमाण आहे बघा तुका म्हणे येथे भजन प्रमाण थोरपण इथं काही कामाचं नाही इथं भजन असलं पाहिजे. म्हणून पूजनीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. परिसरातील सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आमचे ऑपरेटिंग आणि दोन्ही काम ते पाहतात नियोजनही बघतायत. आमचे अशोकजी महाराज आहे पूजनीय बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. पेटी मास्तर आहेत विनेकरी आहेत आमचे चोपदार बाबा आहेत. सुंदरसा मंडप आहे. आणि गोड ज्यांचे व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून हे कीर्तन महाराष्ट्रभर जे पोहोचण्याचं काम करत आहे आज आमचे उद्धव या ठिकाणी उपस्थित आहे. पुनश्च एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या अभंगाचं निरूपण करण्याकरता प्रवृत्त होतो. विढाला विढाला पहिला दिवस आहे परमार्थिक वीरांचं वर्णन करणारा अभंग का घेतला त्याचं कारण सांगतो. कारण पुण्यतिथी ज्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह आहे ही पुण्यतिथीच्या निमित्ताने सुरुवात आहे बरोबर. एका साधूची आहे एका संतांची आहे. आणि आज अभंग पहिल्या दिवशी म्हटल्यानंतर नामपर पाहिजे परंतु हे जे संत आहेत हे एवढे मोठे होण्यासाठी या पृथ्वी तलावरती त्यांचं नाव होण्यासाठी नवे नवे संपूर्ण जगभरात त्यांची आज कीर्ती होत आहे. ती कशामुळे होत आहे तर ते आज भगवंताचं नामस्मरण करतायत जय घोष करतायत. विठाला विठाला पूजनीय बोधले महाराजांचे एकनिष्ठ शिष्य असणारे बंडोबा महाराज
मला या ठिकाणची बरीचशी माहिती आहे, कारण माझं 2 वर्ष शिक्षण या शहरामध्ये झालेलं आहे. राजर्षी शाहू विद्यालयामध्ये मी 2 वर्ष होतो. 6वी आणि 7वी या 2 वर्षात. आणि श्रावण महिन्यामध्ये ज्यावेळेस आमचे काका असणारे आणि आमचे मावशी श्री अंकुशराव पाटील भुसारे नाना असतील, त्यांच्या घरी मी ज्यावेळेस राहिलो होतो, तर आमच्या मावशी मला दरवेळेस सांगायच्या की श्रावण महिना आला की तू पाणी घ्यायला उठायचं, मारुतीच्या मंदिरात जायचं. बरोबर पहाटे 5ला उठायचे, 5:30ला मला उठून द्यायचे आणि मी मारुती मंदिर असेल, आपलं रुक्मिणी मंदिर असेल, इथं पाणी घालायला मारुतीरायांच्या चरणी यायचो. तर सद्भाग्य बघा, ज्या मारुतीरायांच्या चरणावरती मी श्रावण महिन्यामध्ये दर्शन करण्याकरता यायचो, आज त्याच मारुतीरायाच्या दरबारामध्ये मी कीर्तनकार म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. आणि प्रथम तर पाहायला माझी परिस्थिती खूप नाजूक आहे. मी काही माझ्या घराला लई मोठी परंपरा नाही आहे, परंतु एक परंपरा खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे आमचे आजोबा असणारे श्री विठोबा पाटील झरेकर यांची खूप मोठी परंपरा आमच्या आईच्या घराला त्या ठिकाणी लागलेली आहे. 40 वर्ष पंढरपूरची वारी केलेली आहे. आज त्यांच्याच आशीर्वादाने आणि आमचे या परिसरातील सत्यशिव महादेव मंदिराचे असणारे आमचे श्री सुखदेव पाटील भुसारे दादा, या दोन्ही महात्म्यांच्या आशीर्वादाने आज मी तुमच्या समोर कीर्तन करत आहे. विठाला विठाला. बंडोबा महाराजांची एकनिष्ठ त्यांच्या शिष्यापैकी असणारे आमचे दादा भुसारे दादा, आणि अनेक 2 ते 2.5 वर्षापूर्वी त्यांचं देवस्थान झालेलं आहे. पूर्ण आयुष्य परमार्थामध्ये घेतलं त्यांनी. पूर्ण ज्यावेळेस आम्ही इथं राहायचो त्यावेळेस हरिपाठाला जायचो, सकाळी काकडा भजन, आणि स्वतःच्या खर्चाने त्यांनी मंदिर बांधलेलं आहे. पूजनीय बंडोबा महाराजांची कृपा आहे त्यांच्यावरती. आणि याच परिसरामध्ये बंडोबा महाराजांचे अनेक शिष्य मंडळ आहे, त्यापैकीच एक दादा आहे. एक आपला शिष्य, आपला एक सेवक एवढं मोठं कार्य करतोय, हे बंडोबा महाराजांना खूप आनंद देत असेल. आणि एक महत्त्वाची आनंदाची गोष्ट आहे की आज याच कार्यक्रमाला त्यांच्या ज्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण सर्व तन मन धनाने सहकार्य करत आहात. म्हणून मुकुंदवाडी वासी आणि या संभाजीनगर शहरातील जे मंडळी सहकार्य करतात, पुनश्च एकदा त्यांना मनपूर्वक धन्यवाद. विठाला विठाला. अभंग जो निवडलाय तो परमार्थिक वीरांचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. थोडासा आवाज कमी ठेवा, पण चालू ठेवा. आता मी ज्या प्रश्न तुम्हाला विचारलं त्याचं उत्तर देत चला, कारण मला बोलायची सवय. तुम्ही जर मला बोलले तर माझं कीर्तन शेवटपर्यंत जाणार आहे, म्हणून सगळ्यांनी बोलायचं. परमार्थिक वीरांचं वर्णन करणारा अभंग मी आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. या जगाच्या पटलावरती जर आपण सर्वांनी लक्ष दिलंय, इथे शिकलेले मंडळी बसलेले आहेत. मला असं वाटतं बाबा, जे चप्पल घालून बसलेले आहेत ना, कृपया तुम्ही चप्पल काढून बसा सर्वांनी. कोणाच्याही पायात चप्पल नकोय. हा, विठाला विठाला. आता ओट्यावरती बसलेले सर्व शिक्षक, काही इथं शिक्षक मंडळी असेल, काही विद्यार्थी वृंद आहे, सर्वांना ज्ञाताच आहे. मी तुम्हाला असा प्रश्न विचारतोय, त्याचं तुम्ही मला उत्तर द्यायचंय फक्त. हे बघा, या जगाकडे जर आपण लक्ष दिलंय तर या जगाच्या पटलावरती नाना देश आहे, अनेक देश आहे. त्याच देशापैकी एक देश म्हणजे तो आपला भारत देश आहे. आपला भारत देश हा कशासाठी प्रसिद्धीला आलेला आहे, कशासाठी पुढे आलेला आहे, तर शूरांची भूमी आणि वीरांची भूमी म्हणून आपला भारत देश प्रसिद्धीला आलेला आहे. आता महत्त्वाचं आहे का, या देशामध्ये, या संपूर्ण जगात अनेक देश आहेत. त्या अनेक देशापैकी 2-4 देशाचं महत्त्व, वैशिष्ट्य आपण पाहू, आणि आपला भारत देश नेमका कोणत्या वैशिष्ट्याने पुढे आलेला आहे हे आपण बघणार आहोत. विठाला विठाला. जगाच्या पटलावर नाना देश आहे. प्रत्येक देशाची काहीतरी खासियत आहे, प्रत्येक देशाचं काहीतरी वैशिष्ट्य आहे, प्रत्येक देशाची काहीतरी ओळख आहे. आता इथे शिकलेल्या मंडळीने तुम्ही मला सांगायचं, बघा, एक पहिला देश आपण घेऊ तो म्हणजे अमेरिका. मला सांगा, अमेरिका हा देश कशासाठी प्रसिद्धीला आलेला आहे, का पुढे आलेला आहे, हे कोणी मला सांगेल? तुला काय उभा केलं इथं? बोला बोला. अमेरिका, चला मी सांगतो, ऐका. अमेरिका हा देश कशासाठी प्रसिद्धीला आलेला आहे, तर ऐका, लाव्या करणारा देश म्हणून अमेरिका पुढे आलेला आहे. तू म्हणाल कसं काय? लावा करणारा देश तो प्रगतशील देश आहे. तर ऐका, मला सांगा, जगातलं पहिलं महायुद्ध झालं ते कोणामुळे झालं? बोला बोला पटकन. पहिलं महायुद्ध कोणामुळे झालं? दुसरं महायुद्ध कोणामुळे झालं? अमेरिका. आणि आता जग 3ऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावरती येऊन ठेपलंय. हे सुद्धा युद्ध काही दिवसात होऊ शकतं. कुणामुळं? अमेरिका. अमेरिकेचा अजून लावा करणाऱ्या काही गोष्टी सांगतो. मला सांगा, युक्रेन आणि रशिया, आता रशियाचं घटक राज्य म्हणजे युक्रेन, या दोन्हीमध्ये भांडण लावायचं काम कोणा केलं हो? अमेरिकेनं केलंय.
चीन पासून तालिबान बाजूला करायचं काम कोणा केलं? अमेरिका. म्हणून लावा करणारा देश म्हणून अमेरिका पुढे आलेला आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कोरोना नंतर सगळ्यांचे भाव वाढले. कोरोनाच्या अगोदर ऊसाचे भाव 2,500 पर्यंत होते, आता ऊसाचा भाव 3,000 पर्यंत झाला. महाराज लोकांचे भाव वाढले, परंतु काडीचा पिठीचा काही भाव वाढला नाही. कशामुळं? काड्या लावायच्या आग लावणाऱ्याचा कधीच भाव वाढत नाही. विढाला भांडणं लावणारा देश म्हणजे कोणता देश? अमेरिका. तुम्ही बोलत चला. मला सांगा, रशिया कशासाठी प्रसिद्ध आलेला आहे? तर अत्याधुनिक शस्त्र सामुग्री तयार करणारा देश म्हणजे कोणता? बोला बोला. रशिया. अत्याधुनिक. रशियानं काय काय तयार केलं? बोफर्स तोफा तयार केला, AK-47 तयार केली, मोठमोठे राफेल विमानं तयार केलेत आणि आपल्या पंतप्रधानांनी त्यांच्याकडून ते ठिकाणी विकत घेतलेले आहेत. एवढा अत्याधुनिक शस्त्र सामुग्री पुरवणारा देश म्हणजे कोणता? रशिया. ही रशियाची खासियत आहे. ऐका, रशिया एवढं प्रगतशील आहे, एवढे अत्याधुनिक शस्त्र तयार केलेले आहे. पहिले कसं भांडणं जर झाले, मला सांगा, आता तुम्ही शहरामध्ये राहता म्हणून तुम्हाला शेताचा काही संबंध येत नाही, परंतु तुम्ही सगळे ग्रामीण भागामध्ये तुमच्या शेती आहे. मला सांगा, बांधावून भांडणं झाल्यानंतर कशाने भांडणं करतो आपण? फावड्यानं. हा, बरोबर आहे, बरोबर. दगडाने, खोऱ्याने, बरोबर की नाही? ऐका, परंतु आता ते फावड्यानं भांडणं करायचे, दगडानं भांडणं करायचे आणि ते भांडणं कोर्टात जायचे. 22-25 वर्षानंतर निकाल लागायचा. एवढ्या वर्ष कोर्टाच्या पायऱ्या झेजायच्या, एवढ्या भानगडीत पडायचं कशाला? जरा यदा कदाचित आपल्या भावंदाचे भांडणं झाले तर आता भांडणं करायची म्हणजे त्यांना दगडाला मारायच्या भानगडीत पडायचं नाही. एकच काम करायचं, डायरेक्ट रशियाला फोन करायचा. रशियाला म्हणायचं, आम्हाला एक स्क्रीन टच. त्यांनी असं शस्त्र तयार केलं की आता घेऊन ते तिथं जायची गरज नाही, घरी बसायचं, स्क्रीन दाबायची. स्क्रीन दाबल्याबरोबर ते शस्त्र डायरेक्ट बांधावर जाऊन पडणार, भाऊबंद बांधासहित उठणार. पण याचा आदर्श आपण घ्यायचा नाही. विढाला. अत्याधुनिक शस्त्र सामुग्री तयार करणारा देश म्हणजे कोणता? रशिया. आता ऐका, तिसरा देश आहे चीन. हा देश कशासाठी प्रसिद्ध झाला हो? हा, कोरोना. पण ऐका, चीनच्या 2 प्रसिद्धी आहे. 2 प्रसिद्धीनं चीन पुढे आलेला. एक ऐका, चीन 2 प्रसिद्धी म्हणजे एक प्राचीन प्रसिद्धी आणि एक आहे अर्वाचीन प्रसिद्धी. आता प्राचीन प्रसिद्धी म्हणजे पूर्वी चीन कशासाठी प्रसिद्ध होता? बनावट वस्तू तयार करणारा देश म्हणजे कोणता? चीन. आता बघा, एखादी चीननं वस्तू तयार केली की ती मार्केटमध्ये सगळ्यात अगोदर येते आणि मार्केटमध्ये सगळ्यात अगोदर तीच निरोप घेते. बनावट वस्तू तयार करणारा देश. माझ्याकडे लक्ष द्या. आपल्या महाराष्ट्रातील एक मुलगा, ऐका, आपल्या महाराष्ट्रातला एक मुलगा विदेशामध्ये शिकायला गेला आणि विदेशामध्ये शिकायला गेल्यानंतर तिथं काही बाहेरच्या विदेशातील मुलीसुद्धा शिकायला होत्या. त्यामध्ये काही चीनच्या मुली होत्या, काही अमेरिकेच्या होत्या, काही लंडनच्या होत्या, त्याच्यानंतर काही रशियाच्या होत्या. प्रत्येक देशातली वेगवेगळ्या मुली तिथे शिकायला होत्या. प्रसंग बघा, नेमकं काय झालं, या मुलाला तिथल्या एका मुलीसोबत प्रेम जमलं. त्याचं प्रेम सक्सेस झालं आणि प्रेम सक्सेस झाल्यानंतर या बाबतीत महाराष्ट्रातल्या पोराचा कोणी हात धरायचा नाही. हसायला लागले हो तुम्ही. सैराटमुळं म्हणलं मी ते. विढाला. कशाचा आदर्श घेतात आपले लोक? कशाचा बी. ते सैराटची ती पोरगी ते पोरग पळून गेलं, त्याचा आदर्श महाराष्ट्रात सैराट चालू केलं होतं लोक पोरं. लय अवघड परिस्थिती. आता ऐका, ते पोरगा तिथं गेलं, त्यांचं प्रेम प्रकरण जमलं, त्याने त्या मुलीला सोबत घेतलं, महाराष्ट्रात आला, इकडे लग्नही झालं. लग्न झालं 2 महिने झाल्यानंतर नेमकं ती मुलगी वारली. मुलगी वारल्यानंतर हा ढासा रडायला लागला, जोरात रडायला लागला. परिसरातील लोक आले, परिसरातील त्याचे कॉलेजचे मित्र भेटायला आले. अरे का झाले, का रडतोय? त्याने सांगितलं, अरे जे आतापर्यंत कोणाला जमलं नाही ते मी करून दाखवलं. म्हणलं, तू टेरेस्टवर झेंडा लावला का? तो म्हणे, तसं आहे चे काहीच नाही म्हणे. मग काय झालं काय? त्याने सांगितलं, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही, त्याची लंडनची मुलगी मी पटवली, तिच्यासोबत लग्न केलं आणि अरे 2च महिन्यात ती मेली म्हणे. 2च महिन्यात ती वारली. त्यावेळेस त्या मित्र जरा हुशार होता, त्याने सांगितलं, अरे भाग्यवान आहे, 2 महिने टिकली. चीनची वस्तू 1 दिवस बी टिकत नाही. विढाला. बनावट वस्तू तयार करणारा देश म्हणजे कोणता? चीन. आता चीनची ही प्राचीन प्रसिद्धी दिली. अर्वाचीन प्रसिद्धी काय आहे? आता चीन ह्या 2 वर्षात चीन कशासाठी प्रसिद्धीला आला? आरोग्य. कोरोना सारख्या महामारीला जन्माला घालणारा देश म्हणजे चीन. आता या कोरोना सारख्या महामारीमध्ये आपल्या प्रत्येकाला एक अनुभव आलेला आहे. काय काय शिकवलं आपल्या कोरोनाने माहिती तुम्हाला? या जगात कोणीच कोणाचं नाही, हे आमच्या संत महात्म्यांनी नाही सांगितलंय. नाही कुणाचे कुणी लोकांनी आमच्या संताचं नाही ऐकलं. त्या संतांना ऐकलं नाही. कोरोनाला असं वाटलं की संताचा अपमान करायला लागले हे लोक, म्हणून कोरोनाने नवीन जन्म घेतला
आणि कोरोनाने जन्म घेऊन तो ह्या महाराष्ट्रामध्ये आला, नवे नवे या जगभरात पसरला आणि सगळ्यांची सोय पाहायला त्यांना सुरुवात केली. कोरोनाचा फटका तुम्हालाच नाही, आम्हालाच नाही, कोरोनाचा फटका चोराला सुद्धा पडलाय. तू म्हणाल कसं काय? एक वाडा होता आणि आता पूर्वी मोठमोठे वाडे राहायचे, त्या वाड्यामध्ये धन संपत्ती जास्त राहायची, भरपूर संपत्ती धन त्या वाड्यामध्ये असं असायचं. आणि एक नेमका झडला असं सुंदर वाडा दिसला, त्या वाड्यात जास्त कोणी राहत नव्हतं, एक म्हातार राहायचं आणि नेमकं त्याचे मुलंही बाहेर राहायचे आणि 8 दिवस झाले तो म्हातारा तिथंच राहायचं. नेमकं हे चोर त्या ठिकाणी गेले, त्यांनी 8-10 ठिकाणी त्या रूम उघडल्या आणि सगळं सोनं नाणं त्या ठिकाणी सापडायला लागले. तेवढ्यात त्यांना ते म्हातारा दिसलं. 10 चोरापैकी एकाने त्या म्हाताऱ्याच्या अशा गळ्यावरती सुरी ठेवली आणि सांग म्हाताऱ्या, कुठं सोनं ठेवलंय, कुठं धन ठेवलंय? त्याने सांगितलं, भाऊ ही चावी घे, तिथं कपाट आहे, काय घ्यायचं ते घे, फक्त तू मला मारू नको, असं त्या ठिकाणी त्याने सांगितलंय. आणि असं म्हणता क्षणी त्या 9 जणांनी म्हाताऱ्याला तरी दाबून धरलं आणि एक जण त्या ठिकाणी कपाटाकडे गेला. आता ह्या 9 जणांनी म्हाताऱ्यांचे हातपाय दाबून धरले, यांना आगाऊपणा करायची काहीच गरज नव्हती. त्यांनी त्या म्हाताऱ्याला विचारायला सुरुवात केली, अरे म्हाताऱ्या, आता ते चोर काय आजोबा म्हणणार आहे? त्याने सांगितलं, म्हाताऱ्या तू एकटा या वाड्यात काय करतो? त्याने सांगितलं, भाऊ सकाळीच पॉझिटिव्ह निघालो, 9 चोर 9 रस्त्यानं पळाले, विढाला विढाला. फटका तुम्हाला आम्हाला नाही, चोरालाच नाही, तुम्हाला आम्हाला एवढा पडला की कोणीच कोणाचं नाही, हे आम्हाला शिकवलं. प्रत्येक पत्नीला असं वाटतं माझ्या पतीचं माझ्यावर प्रेम, पतीला वाटतं माझ्या पत्नीचं माझ्यावर प्रेम. या जगात कोणीच कोणाचं नाही, हे आम्हाला कोरोनाने शिकवलं. नेमकं आता कांद्याची लागवड चालू आहे ग्रामीण भागामध्ये, कांद्याची लागवड चालू आहे. अशीच एक माता माऊली कांदा लावायला गेली. आता कांदा लावत असताना खुरपं लागत असतं बघा, ते कांदा लावायला गेली आणि तिच्या पोराने तिला फोन करून सांगितलं, आई पप्पाला कोरोना झाला, असे शब्द तिनं ऐकले. आईचे शब्द ऐकल्यानंतर तिनं खुरपा घेतला आणि खुरप्या सहित माहेराला गेली, अजून आली नाही ती. कशामुळं? हे कोरोनामुळं. म्हणजे कोणीच कोणाचं नाही, विढाला विढाला. कोरोना सारख्या महामारीला जन्माला घालणारा देश कोणता? चीन. आता पुढे आहे का? पाकिस्तान कशासाठी प्रसिद्धीला आलो? आतंकवादी संघटनाला खतपाणी घालणारा देश म्हणजे कोणता? पाकिस्तान. नवे नवे आतंकवाद हा शब्दच पाकिस्तानने जन्माला घातलेला आहे, विढाला विढाला. प्रत्येक देशाची काहीतरी प्रसिद्धी खासियत आहे. आता हे सर्व देश झाले महाराज, पण आपला भारत देश नेमका कशासाठी प्रसिद्धीला आलाय ते तुम्ही सांगा ना. तर बघा, शूरांची भूमी आणि वीरांची भूमी म्हणून आपला भारत देश प्रसिद्धीला आलेला आहे. ज्या वेळेस सूर्य उगत असताना पृथ्वी तलावर त्याचा पहिला किरण पडतो, नवे नवे तो या भारताच्या भूमीवरती पडतो, त्यावेळेस या भारताच्या भूमीतून एक सूर्यकिरणाबरोबर एक एक शूरवीर जन्माला येतोय, विढाला विढाला. ही भारताची आणि हे महाराष्ट्राची भूमीच एवढी प्रखर आहे की या भूमीमध्ये जन्माला येणारा प्रत्येक जण शूर आहे आणि वीर आहे. प्रत्येक प्रांतात एक शूरवीर जन्माला आलेला आहे. आता मी त्या प्रांत मी सांगणार आणि शूरवीरांचं नाव तुम्ही सांगायचं. आता तुम्ही सगळे शिकलेली मंडळी आहे, माझी भाषा तुम्हाला कळते ना? भाषा कळते की माझी? तुम्ही बोलत का नाही बरं? तसे मी आज कपडेही चांगले घातलेले, काही अडचण आहे का तुम्हाला? तुम्ही टेन्शन नका येऊन देऊ ना असं चेहऱ्यावरती, काळजी नका करू ना, सगळे परिचयच आहेत ना माझ्या. बरं मी शाकाहारी विशेष म्हणजे तुम्हाला खाणार नाही. लोकांना आपण म्हटलं का समोर पुढे येऊन बसा, ते म्हणते नाही 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 नाही, काय इथं पुढे यायला काय अडचण आहे, पुढे येऊन बसलं पाहिजे. आणि काय असतं, श्रोत्याची प्रसन्नता हे वक्त्याचं भांडवल असतं, विढाला विढाला. प्रत्येक प्रांतामध्ये एक वीर जन्माला आलेला आहे. हे बघा, कर्माच्या प्रांतात एक वीर जन्माला आला त्याला म्हणतात कर्मवीर, धर्माच्या प्रांतात एक वीर जन्माला आला त्याला म्हणतात धर्मवीर, दानाच्या प्रांतात एक वीर जन्माला आला त्याला म्हणतात दानवीर, नराच्या प्रांतात एक वीर जन्माला आला त्याला म्हणतात नरवीर, त्यानंतर क्रांतीच्या प्रांतात एक वीर जन्माला आला त्याला म्हणतात क्रांतीवीर, त्यानंतर स्वातंत्र्याच्या प्रांतात एक वीर जन्माला आला त्याला म्हणतात स्वातंत्र्यवीर, आणि त्यानंतर संतांच्या प्रांतात जे वीर जन्माला आले त्यांचं वर्णन आज आजच्या अभंगात आपल्याला करायचं आहे, विढाला विढाला. पुढे येतो मी आता, सगळ्यांनी बोला, थोडा पुढे आलो आता. मी विचारीन तुम्हाला, तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं. मला सांगा, कर्माच्या प्रांतात एक वीर जन्माला आला त्याला म्हणतात कर्मवीर. आता मला सांगा, विढाला विढाला. बोलत चला पटकन. कर्माच्या प्रांतात जन्माला आलेल्या वीरांचा त्याला म्हणतात कर्मवीर.
कर्मवीर कोण आहे हो? बोलत चला, घाबरू नका तुम्ही, बोला कर्मवीर भाऊराव पाटील. असं बोलत चालावं मोकळं, बरं वाटतं. कर्मवीर भाऊराव पाटील. आता बघा, कर्मवीर भाऊराव पाटील आहे, पण हल्ली जर आपण बघितलं ना, सर्व कर्मदरिद्रीच लोक आपल्याला पाहायला दिसतात. एखाद्याचं चांगलं काम चाललं ना, आपण त्यांना विचारलं काय आहे तुमचं काम, तर ते सांगतात आपलं काम सगळ्यापेक्षा वेगळं आहे. मला वाटलं नेमकं काय बाबा, एवढं मोठं काम करतो, काही महाराष्ट्राची सेवा करतो का काय करतो. म्हटलं नेमकं तुमचं काम काय? त्या पाठ्याने मला उत्तर दिलंय की कोणाचंच काम नाही होऊन द्यायचं, हेच आपलं काम. म्हटलं असं काम तुझं काही काम इथं काही कामाचं नाही, तू तिकडेच राह बाबा, घरच्याच कामाचं आहे. घरचे सुद्धा हाकलून देते तुला मंदिरात. विठाल विठाल. एखाद्याचं चांगलं काम चाललं त्याच्यात आडकाठी आणायची. आपण जर एखाद्याला म्हणलं का चला पंढरपूरची वारी आहे, चला आता राम मंदिर तयार होतंय, आपण राम मंदिराच्या दर्शनाला जाऊ, ते म्हणा हा आम्हाला वेळ नाही. आणि आपण जर म्हणलं की चला हॉटेलमध्ये जेवायला जायचं, गाडी काढतो चला जेवायला. याला म्हणतात भजन घाली भोगावरी, अकर्तव्य मनी धरी, अकर्तव्य मनी धरी, अकर्तव्य मनी धरी. भजन घाली भोगावरी, अकर्तव्य मनी धरी, अकर्तव्य मनी धरी, अकर्तव्य कीर्तनकाराचं बोलणं आहे ते आहे शब्द ब्रह्म. नाद ब्रह्माचा आणि शब्द ब्रह्माचं ऐक्य झाल्याशिवाय विध परब्रह्माचा नाद तयारच होत नाही. विठाला विठाला. कर्मवीर हल्ली कर्मदरिद्री दिसत आहेत. आपण चांगलं काम करायला कोणाला नकोय, पण या कर्मदरिद्री असताना सुद्धा आता एक कर्मवीर होऊन गेले, त्यांचं नाव कर्मवीर भाऊराव पाटील. हे बघा, ते सुद्धा अगोदर ना कर्मदरिद्रीच होते. तुम्ही ना कसं काय कर्मदरिद्री, काहीच काम करत नव्हते ते. नेमकं काय झालं, कर्मवीर भाऊराव पाटील एक ते जेवायला बसले घरी आपल्या परिवारामध्ये. जेवण करत असताना शेजारी त्यांचे वडील बसले, आई बसली आणि पत्नी स्वयंपाक करायला लागली. तेवढ्याच पाहुणे घरी आले होते, पाहुणेही जेवायला बसले. आता पूर्वीचे बाप जरी काही जरी मुलाला बोलला तरी मुलगा सहन करत होता, परंतु हल्ली अवघड झालंय, मुलगा काही बोलतो बाप सहन करतो. या आताची परिस्थिती झालेली. नेमकं कर्मवीर आपलं भाऊराव पाटील जेवायला बसले, पाहुण्याने प्रश्न विचारला कर्मवीर भाऊराव पाटलाच्या वडिलाला, भाऊराव काय करतात भाऊराव, असं म्हटल्यानंतर त्यांनी चांगलं काही उत्तर देत ते सांगितलं, तो निसता इकडं तिकडं रिकामे हिंडतो म्हणे. असं म्हटल्यानंतर त्यांना कर्मवीर भाऊराव पाटलाला मात्र काही वाटलं नाही, पण त्यांच्या पत्नीला खूप वाईट वाटलं आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले. बरोबर एक किसन महाराज साखरे सांगायचे की एखाद्या स्त्रीच्या डोळ्यामध्ये, ऐका, स्त्रीच्या डोळ्यामध्ये जर अश्रू आले ना तर ते प्रलय आणू शकतात, आणि हाच प्रलय कर्मवीर भाऊराव पाटलाच्या जीवनामध्ये आला. कर्मवीर भाऊराव पाटलांनी पत्नीच्या डोळ्यातले अश्रू पाहिले आणि सांगितलं, मी अडाणी राहिलो, मी शिकलो नसेल, पण लक्षात ठेवा यानंतर या गोरगरिबीचा कोणताही मुलगा त्या ठिकाणी अशिक्षित राहणार नाही, म्हणून त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. याला म्हणतात कर्मवीर भाऊराव पाटील. आता एवढंच होण्यासाठी नाही झाले ते कर्मवीर भाऊराव पाटील, आणखी काय घडलं त्यांच्या जीवनात तर ऐका. संस्था तर स्थापन केली, कष्टातून संस्था उभारली, परंतु आता त्यासाठी पैसा लागेल, निधी लागेल, आणि नेमकं दिवाळीचा सण जवळ आला. आणि दिवाळीचा सण जवळ आल्यानंतर आता पत्नीने विचारलं, अहो दिवाळीचा सण जवळ आला, या मुलांना आपल्याला दिवाळी खाऊ घालावं लागेल, यांना आपल्याला फटाके आणायला लागतील, यांना आपल्याला पुरणपोळी खाऊ घालावं लागेल, यांना आपल्याला कपडे घ्यावं लागतील. हा सगळा प्रसंग त्यांची पत्नी बोलत असताना कर्मवीर भाऊराव पाटलांनी सांगितलं, एक काम कर, या मुलांची दिवाळी आपण साजरी करू शकतो, पण त्यासाठी एकच पर्याय, तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र द्यावं लागेल, मंगळसूत्र. असं म्हणता क्षणी कर्मवीर भाऊराव पाटलाच्या पत्नीने गळ्यातलं मंगळसूत्र तोडलं, त्यांच्या हातामध्ये दिलंय. कर्मवीर भाऊराव पाटीलने ते मंगळसूत्र गहाण ठेवलंय आणि त्या सर्व मुलांची दिवाळी साजरी केली. आता अशा अनेक संस्था आहे, अनेक संस्था चालक आहे, पण ते आता पत्नीचं मंगळसूत्र घेऊन मुलाची दिवाळी साजरी नाही करणार, आता मुलंच गाण ठुतेन, पत्नीला मंगळसूत्र करते.
अशी परिस्थिती आजच्या संस्था चालकाची. विढाला विढाला आजच्या संस्था चालकाची परिस्थिती. म्हणून कर्मवीर, कर्माच्या प्रांतात कर्मवीर भाऊराव पाटील. आता पुढचा प्रश्न आहे का, धर्माच्या प्रांतात एक वीर जन्माला आला, त्यांचं नाव धर्मवीर. कोण आहे धर्मवीर? धर्मवीर संभाजी महाराज. आता हल्ली जर बघितलं आपल्याला सगळं धर्मदरिद्रीच लोक दिसते, कोणालाच धर्म आवडत नाही. एखाद्या महाराजांनी प्रभू रामचंद्राबद्दल बोलायला लागलं तर ते म्हणतात महाराज आमच्या इथे ते चालत नाही. असे बरेच अनुभव आम्हाला येते. अरे मग तुम्हाला शिवाजी महाराज चालत नाही, प्रभू रामचंद्र चालत नाही, मग तुम्हाला रावण आणि अफजल खान चालतो का? तो चालतो का तुम्हाला? एक गोष्टीचा विचार केला, आमचा आदर्श आहे, आपला भारत कोणाच्या आदर्शाने चालतोय त्यांचं नाव आपण घेतलंच पाहिजे. म्हणून लोकाला धर्म नकोय. हल्ली धर्मदरिद्री लोक चाललेले आहेत. विढाला विढाला हे पा किती धर्मदरिद्री लोक आहे. एवढे धर्मदरिद्री लोक आहे, धर्माबद्दल कोणाला आवड राहिली नाही. धर्म एकीकडे पडलाय, भजन एकीकडे पडलंय, घरामध्ये फक्त विषयाचा गोंधळ आहे. देव एकीकडे पडलाय, कोपऱ्यात पडलाय देव. विषयी गोंधळ गाजत असे, विषयी गोंधळ गाजत असे, विषयी गोंधळ गाजत असे, विषयी गोंधळ गाजत असे. देव धर्म सांगी पडिले सकळ, देव धर्म सांगी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे, विषयी गोंधळ गाजत असे. देव धर्म सांगी पडिले सकळ, देव धर्म सांगी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे, विषयी गोंधळ एकदम समर्पक प्रमाण आहे बघा. विषयी गोंधळ गाजत असे. धर्माचं कुणाला घेणं देणं राहिलं नाहीये. प्रत्येक जण म्हणतो मला गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, मला माझ्या जीवनात सगळ्या सुख सुविधा पाहिजे, पण मला धर्माचं काही घेणं देणं नाहीये. आणि म्हणून आपण आपल्या सर्वसामान्य गोरगरिबाच्या परिवारापर्यंत जात नाहीये. आपण कुठंतरी कमी पडतोय. म्हणून बाहेरच्या धर्मातील लोक काहीतरी प्रलोभन घेऊन आपल्या गरीब लोकांकडे जात आहेत आणि त्यांना कन्वर्ट करून त्यांचं धर्मांतर करत आहेत. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, आपल्या शेजारी जर एखादा पैशासाठी आणि भुकेसाठी जर धर्मांतर करत असेल तर त्याला सहकार्य करा, परंतु आपल्यातला एखादा बंधू फुटू देऊ नका. विढाला विढाला लक्षात ठेवा, तुम्ही धर्म परिवर्तन केल्यानंतर तुमची तब्येत चांगली होणार, तुमची परिस्थिती नक्की सुधारणार, पण तुमच्या जीवनातला गोडवा निघून जाणार. एवढा चांगला धर्म जर कोणता असेल तर तो फक्त आपला आहे, आपला हिंदू धर्म आहे. इथं बसलेल्या तरुण पोरं असतील आणि लहान मुलं असेल त्यांच्या तोंडून मी इथं तुम्हाला समजावून सांगणार आहे. आता बघा इथं लहान मुलं तिकडे पलीकडे बसलेले आहेत, इथं यांना इथं या छोट्या छोट्या मुली बसलेल्या आहेत. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. इकडं बघा, लक्षात आहे सगळ्यांनी, वाद चालू द्या तुमच्याकडे. मुलींनो मला सांगा, बाजारामध्ये ते मार्केटमध्ये एक बोर असतं विकायला, बोर, त्याला काय म्हणतात? बोला बोला. ॲपल बोर, बरोबर. आणखी काहीतरी नाव माहिती आहे तुम्हाला एखादं? आणखी एखादं नाव? खारकी बोर. हा बरोबर. एक ॲपल बोर आणि खारकी बोर, दोन नाव आहे, बरोबर. सगळ्यांनी लक्ष द्या. धर्म बदलल्यानंतर काय होतं ते तुम्हाला सांगतोय. ॲपल बोर आणि खारकी बोर. चला ॲपल बोर. आणि ग्रामीण भागामध्ये शेतामध्ये ज्यावेळेस ते छोटे छोटे बोर असतात त्यांना काय म्हणतात? गावरान बोर. एक आहे ॲपल बोर आणि एक गावरान बोर. मुलांना मला सांगा, या दोन्ही बोरामध्ये तब्येत कोणाची सुधारली रे? ॲपल बोराची, बरोबर. तब्येत ॲपल बोराची चांगली सुधारलेली, तब्येत झाली, गाड्या घोड्या सगळं झालं त्याच्याकडं. पण ऐका ऐका, त्याची तब्येत चांगली झालेली आहे आणि खारकी बोर बारीक आहे. पण मला सांगा, या दोन्हीमध्ये गोडवा कोणात आहे? कशात? नवीन व्हरायटी आणली का तुम्ही काही शहरात? गावरान बोरात. आता ऐका, खारकी बोरात, ॲपल बोरात गोडवा नाही, गावरान बोरामध्ये गोडवा आहे. त्याचं कारण सांगतो. कारण गावरान बोराने धर्म बदलला नाही आणि ॲपल बोराने धर्म बदलला, अर्थात त्याची कलम झाली, म्हणून त्याच्यातला गोडवा निघून गेलाय. विढाला विढाला. आपला धर्म मुळात लई गोड आहे हो, परंतु काही तुम्हाला पैसे देतो, आमच्या इकडे या, तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला पगार पाहिजे का, आम्ही पैसा देतो, पगार देतो, तांदूळ देतो, गहू देतो, हे देतो आणि तुम्ही आमच्याकडे या.
एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यांनी एक गोष्ट कायम आपल्या स्मरणात ठेवली पाहिजे. एक वेळेस मी एक टाइमचं पोटभर जेवण जेवणार नाही, अर्धवट जेवण जगेल, पण लक्षात ठेवा माझ्या आयुष्यात कधीच मी माझा हिंदू धर्म सोडणार नाही. याला म्हणतात धर्माबद्दल असणारी आस्था. आणि कोण आहे बरं हल्ली धर्मदरिद्री आपल्याला दिसत आहे? कोण आहे धर्मवीर? धर्माच्या प्रांतामध्ये कोण वीर झाले? धर्मवीर संभाजी महाराज. संगमेश्वरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने मुकरब खानाच्या हाताने पकडलं. महाराजांना दरमजल करत 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 हिंडत फिरत त्या ठिकाणी वेषांतर करत त्यांची विटंबना करत बहादूरगडाला त्या ठिकाणी आणलेला आहे. मोठ्या खांबाला त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना बांधलेला आहे. आणि महाराजाला बांधल्यानंतर त्या ठिकाणी औरंगजेब समोर बसलेला आहे. आणि एवढंच तख्तावरती नाही, खाली गुडघे टेकून बसलाय. आणि छत्रपती संभाजी महाराजांची नजरेला नजर सुद्धा तो मिळवत नाही, कारण एवढं तेज संभाजी महाराजांचं होतं. महाराजांनी त्याने काही प्रश्न विचारले. बोल संभा, एकेरी भाषेत तो बोलायचा. त्यावेळेस साखर दंडाने बांधलेला असून तुझा छत्रपती संभाजी महाराज त्याला म्हणायचे औरंगजेब संभा नाही, छत्रपती संभाजी म्हणायचं या महाराष्ट्रामध्ये. संभाजी हा प्रश्न विचारल्यानंतर औरंगजेब म्हणायचा की कैदेत हा आहे का मी आहे? त्याला असा प्रश्न पडायचा. संभाजी महाराज त्याने विचारलं, तुम्हाला माणिक देतो, हिरे देतो, तुम्हाला हे राज्य देतो, तुला काय पाहिजे ते देतो, फक्त तू तुझा धर्म सोड. आणि धर्म सोडासाठी 40 दिवस ठेवलं नाही तर अगोदरच मारलं असतं. 40 दिवस ठेवायचं कारण काय? कुठं ठेवलंय सुरतेहून लुटलेला खजाना, कुठं ठेवला बुरहानपूर लुटलेला खजाना, हे प्रश्न विचारत असताना म्हणायचा माझा जर धर्म स्वीकारला तर तुला मी जीवनदान देतो. हा प्रश्न विचारत असताना शंभूराजे म्हणायचे एक गोष्ट लक्षात ठेव औरंगजेब, अरे तू कोण देणारा? हे सर्व आमचंच आहे. या नदी नाले डोंगर हा भारत नाही तर या भारतातील प्रत्येक झाड प्रत्येक दगड हे आमचा हक्काचं आहे, आमच्या मालकीचं आहे. तू देणारा कोण? आम्ही इथले मालक आहोत. संभाजी महाराज म्हणायचे तू काय देणार? अरे तू या जगाचं जरी राज्य दिलं, त्रिभुवनाचं राज्य दिलं तरी सुद्धा मी माझा हिंदू धर्म सोडणार नाही. याला म्हणतात धर्मवीर. धर्मवीर संभाजी महाराज. संभाजी महाराज धर्माच्या प्रांतात एक वीर जन्माला आले. त्याच्यानंतर आता पुढे बघा, दानाच्या प्रांतात एक वीर जन्माला आला. काय नाव त्यांचं? दानवीर कर्ण. अंगराज कर्ण म्हणायचे. अंगराज कर्ण. हल्ली लोक दान दरिद्री आहे. आता एखाद्याला म्हणलं अखंड हरिनाम सप्ताह चालाय, चला आपण वर्गणी देऊ, देणगी देऊ, नाही ते नाही जमत म्हणे आपल्याला. मग काय जमत? आपण जर म्हणलं चला हो 10-11 हजाराची पावती, चला तेवढे द्या तुम्ही, घरून विचारून येतो. तू का माणूस आहे का नाही बाबा? घरून काय विचारायचं? मालक कोण आहे घराचा? माणूसच आहे ना. माणूस मालक असताना सुद्धा दान द्यायचं म्हणलं का त्याला नको, तो 2 पावलं मागे येतो. यासाठी असं म्हणतात, भजन करा सांगतो, विढाला विढाला ज्यांच्या हातात दान नाही ना, दान, त्याला आमच्या संत महात्म्याने सांगितलं उद्यापासून त्याच्या नावापुढे श्री नाही लिहायचं, सौ लिहायचं. सौ म्हणा सौ कस काय लिहायचं? हा मग सौच लिहायचं ना. त्याच्या हातात काही अधिकारच नाही ना. एवढं करून जर त्याला नाही कळलं तर त्याच्या पुढे लिहायचं गंभा. गंभा म्हणजे गंगा भागीरथी. कसे पण नाही हाती दान सुरपणाचे कंकण, सुरपणाचे कंकण, सुरपणाचे कंकण. नाही हाती दान सुरपणाचे कंकण, सुरपणाचे सांगितलं शूरपणाचे कंकण. कोणीच तो शूर आहे, पण त्याच्या पुढे गंभा लिहिलं पाहिजे, गंगा भागीरथी. कारण दान नाही ना. काय असतं, काही लोक नाटकं भरपूर करतात, परंतु दान म्हटलं की त्यांचा हात कापतो. दानी कापे हात नावडे ते विशी मात. दान द्यायचं म्हणलं का हात कापतो. नेमकं काय झालं?
आपला असाच एक कार्यक्रमाचं नियोजन झालेलं होतं. मोठा सप्ताह होता आणि जसं भारुड असतं ना कीर्तनानंतर 7 ते 9 कीर्तन आणि 9 ते 10 1 तास पंगत आणि 10 ते 12 भारुड असतं. तर एक दिवसाचा प्रसंग असा झाला की अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन झालं आणि त्या जादूगार होता, तो भारुडकार नव्हता. त्या जादूगाराने कार्यकर्त्याला फोन केला, मी तुमच्या शहरामध्ये आलेलो आहे आणि मला 1 तास तुमच्या सप्ताहामध्ये जादू करायची. आता त्या कार्यकर्त्याला वाटलं चला त्यानिमित्तानं लोक एकत्र येतात. जसं नाथ महाराजांनी भारुड त्यानंतर पिंगळा याचं वर्णन केलेलं आहे तसं त्यांना वाटलं त्यानिमित्तानं लोक एकत्र येतील. तो सप्ताहामध्ये तो माणूस आला आणि जादू दाखवण्याचे म्हणून कीर्तन झालं आणि त्याने सांगितलं मला जादू दाखवायची. आम्हाला वाटलं, लोकांनाही वाटलं काय जादू असेल बो. तर जादू काय करायचा, अशी एक समाई घेतली त्यानं, एवढी मोठी समाई, ती फुल भरून तेलाने भरून समाई घेतली, तिला 5 वाती आणि 5 वाती घेऊन ती समाई अशी हातावरती धरली. हातावरती धरल्यानंतर तो नृत्य करायला लागला. आता नृत्य करायचं म्हटल्यानंतर चाली तशा लागतील ना. कशा चाली लागतील, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरत शेवटी मा काळ बांधून नेईल, सरत शेवटी मा, सरत शेवटी मा काळ बांधून नेईल, सरत शेवटी मा. एका जनार्दनी आमच्या कैवाचा एका जनार्दनी आमच्या जनार्दनी आमचे कैवाचा इला, पिंगळा 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 महाद्वारी, बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोले बोले तो देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी, बोले बोले तो देखा पिंगळा महाद्वारी. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे, वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे. पिंगा का बाई पिंगा ग, पिंगा का बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा. अवघा अवघा जागड पिंगा, 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 अवघा जागड पिंगा. अहम वागा, अहम वागा, सोहम वागा, प्रेम नगरावारी, सावध होनी भजनी लागा, देवता कैवारी. माझा 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 मल्हारीची माझी मल्हारीची वारी, माझा मल्हारीची माझी मल्हारीची वारी, माझा मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझा मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. असे मंडळी असलं का मला खरंच जास्त गायन करावं वाटतं. परंतु आमच्या काही महिला मंडळी म्हणतात गायन चांगलं करीत होता, बोलत चांगलं होतं, मध्ये मध्ये लईच इवळत होता. कारण तुम्हाला माहिती आहे का, कीर्तन सुरू झाल्यानंतर आपण जर एखाद्याला म्हणलं ना चला कीर्तन चालू झालं आपण जाऊ पुढे, अजून तो विना यायचा, तो बाबा यायचा, ते 2 पुढे येऊन इवळणार आणि मग कीर्तन चालू होणार. लोक इवळी म्हणते. तुम्ही ग्रामीण भागामध्ये खूप अवघड कार्यक्रम आहे, परंतु शहरामध्ये सर्व आमच्या संभाजीनगर शहरातील सर्व गुणीजन मंडळीने हा परिसर एवढा परमार्थी कार्य ढवळून काढलाय
म्हणून गायनासाठी कॉलेजचे मुलं सुद्धा क्लास लावतात, ही यांची देणगी आहे. विढाला विढाला. आता अशा पिंगड्याच्या जर चाली म्हणायला लागला तर तो समयवाला विसरले काय? समयवाला नाचत होता म्हणल्यावर त्याला अशाच चाली लागल ना. एवढा फास्ट तो नाचत होता. आणि समय मात्र लक्षात ठेवा, सगळं शरीर हलायचं, पाय हात डोकं सगळं, फक्त एवढाच हात हालत नव्हता, एवढाच समय तेवढीच. मी बघितलं, अरे काय जादू आहे ही. जादू लोकांनी बघितली, त्यातल्या त्यात विशेष करून महिला मंडळीने बघितली तर 500-500च्या नोटा आणून टाकलेल्या त्याच्या पायात. 500च्या नोटा, हा एवढा मोठा गण तयार झाला. आणि म्हणलं अरे चांगली जादू आहे, आता मला बी शिकावं लागते. मी म्हणलं खरंच आपण हिची जादू खरी आहे का खोटी हे बघायसाठी मी थोडासा प्रयत्न चालू केला. आमचे अशोक पण या दानाच्या प्रांतात सुद्धा एक वीर जन्माला आला. त्यांचं नाव काय? कर्ण. दानवीर कर्ण, अंगराज कर्ण म्हटलं जातं त्याला. कसं कर्ण दानवीर ठरला तर बघा, कर्णवीर दानवीर ठरण्याच्या मागचं काय कारण आहे. ज्यावेळेस महाभारताचं युद्ध ठरलं, कुरुक्षेत्रावरती कौरव आणि पांडव एकमेकासमोर उभे राहिले आणि भगवान कृष्ण परमात्म्याला अर्जुन म्हणायला लागला, देवा रथम स्थापय मे अच्युत, हे अच्युता माझा रथ या दोन्ही सैन्याच्या मध्ये भाग नेऊन तू उभा कर. असं म्हटल्यानंतर देवानी, आता सारथी आहे मालकाचं ऐकावं लागतं, रथ घेतला, दोन्ही सैन्याच्या मध्ये भागी उभा केला आणि अर्जुन म्हणायला लागला, देवा मला कोण कोण मारायला आलं आणि कोणाकोणासोबत मला युद्ध करायचं, मला एक सगळ्यांची तोंड बघायची, सगळ्या शूरवीरांचे तोंड मला बघायचे, मुख बघायचंय. असं म्हटल्यानंतर अर्जुनाचा रथ देवानी दोन्ही सैन्याच्या मध्ये भागी उभा केला. उभा करत असताना बघितलंय समोर कोण कोण आहे. भीष्म आहे, द्रोण आहेत, त्या ठिकाणी आचार्य, मातुलान, भ्रातृन, पुत्रान, पौत्रान, सखीं सता असे सगळेच आहे. हे सगळे आहेत. त्याच्यामध्ये एक होता कर्ण. अर्जुनाला मोह झाला. मोह झाल्यानंतर भगवंतांनी श्रीमद भगवत 700 श्लोकाची श्रीमद भगवद्गीता अर्जुनाला सांगितली. त्या श्रीमद भगवद्गीतेची जयंती आता येत्या 23 तारखेला झाली. इथं बसलेल्या लहान मुलांना मला असा प्रश्न विचारायचा आहे. मुलींनो, आता तुम्ही चांगलं बोलता, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे, आपला धर्मग्रंथ कोणता आहे? भगवद्गीता आहे. त्या मुलीसाठी जोरदार टाळी वाजा सगळ्यांनी. त्याचं कारण आहे, आपण जर एखाद्याला म्हणलं आपला धर्मग्रंथ कोणता, ते म्हणते मराठी. अरे म्हणलं आपण मराठीचे बाबा, धर्मग्रंथ कोणाला माहित नाही. अरे आपला धर्म माहिती असला पाहिजे. आणि इथून पुढे सगळ्यांनी लक्षात ठेवा, आता 31 डिसेंबर आलाय आता जवळ, 31 डिसेंबर बरोबर. त्या 31 डिसेंबरला शुभेच्छा देऊन दारू पिऊन धांगडधिंगा करण्याची काही गरज नाही. आपलं वर्ष नाही येते. इथून पुढे लक्षात ठेवा, आपली ही महाराष्ट्र भूमी ही संताची भूमी आहे, सांताची नाही. विढाला विढाला. शाळा आमच्या, महाराष्ट्र आमचा, भारत आमचा. आणि आमच्या शाळेमध्ये आम्ही डोनेशन भरायचं आणि तुम्ही दुसऱ्या टोप्या घालायच्या आणि आमच्या मुलाला म्हणायचं इथं टोपी घालून. राग येईल कोणाला, पण एक गोष्ट माझी कायम लक्षात ठेवा, इथून पुढे दुसऱ्या धर्माच्या टोप्या आपल्या डोक्यात घालण्यापेक्षा त्या आपल्या शाळेतील मुलांना, आपल्या घरातील मुलांना छत्रपती शिवरायांचं जिरे टोप घाला. त्यांच्या जीवनात कधीच संकट येणार नाही, लिहून देतो मी. कारण महाराजांची प्रेरणाच एवढी आहे. अरे त्यांनी धर्म सोडला असता संभाजी महाराजांनी, आम्हाला कुणाचाही धर्माचा द्वेष नाही, पण आमच्या धर्माचा अपमान होईल असं कधीही कुणी करू नका. विढाला विढाला. श्रीमद भगवद्गीतेची जयंती 23 तारखेला झालेली आहे, म्हणून त्या गीतेबद्दल थोडंसं बोला. ते शाळेमध्ये शिकवलं पाहिजे की नाही मुलांना. काय शिकवते आमची गीता, किती सुंदर वर्णन दिलेलं आहे. त्या गीतेतूनच आम्हाला आमचे आदर्श कळतात. ती गीता आमचा धर्मग्रंथ आहे. कसं जीवन जगायचं, कसं मारायचं हे आमचे धर्मग्रंथ शिकवतात. त्याच पद्धतीने भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाचा रथ मध्ये भागी उभा नेऊन केल्यानंतर प्रसंग बघा कसा झाला. समोर कोण आहे? समोर कर्ण आहे. आणि कर्णाचं आणि अर्जुन एकमेकासमोर उभे आहे आणि त्यांचं युद्ध सुरू झालं. अर्जुनाचं आणि कर्णाचं युद्ध सुरू झाल्यानंतर अर्जुनाने जर कधी बाण मारला कर्णाला, तर कर्णाचा रथ फक्त 10 ते 5 फूट मागे जायचा. 10 ते 5 फूट लक्षात ठेवा. परंतु ज्या वेळेस कर्ण बाण मारायचा, साक्षात जगाचा नियंता असणारा परमात्मा ज्या अर्जुनाच्या रथावरती आहे, कर्णाने बाण मारल्यानंतर भगवान कृष्णासहित अर्जुनाचा रथ 200 फूट मागे जायचा. लक्षात ठेवा, एवढी ताकद त्या कर्णामध्ये होते. आणि असं ज्यावेळेस रथ मागे जायचा त्यावेळेस भगवान कृष्ण अर्जुनाच्या देखत म्हणायचे, वा कर्णा वा. त्यावेळेस अर्जुन म्हणायचं, तू नेमकं माझ्या गटात आहे का त्याच्या गटात आहे? तर असं म्हणल्यानंतर मला धाक पडत हो, मी निवडून येईन की नाही, असं नेमकं काहीतरी फिक्स करा ना तुम्ही देवा. त्याने सांगितलं, अरे बाबा खरंच आहे, तूच भारी आहे, परंतु एक गोष्ट ऐक ना, मी तुझ्या रथावरती बसलोय तरी सुद्धा तू त्यांना बाण मारल्यावर एवढा रथ मागं जातो म्हणल्यानंतर त्याच्यात काहीतरी ताकद असली पाहिजे की नाही. मग आता मला वर्णन करावं लागेल. परंतु लक्षात ठेवा अर्जुना, तुला जर जिंकायचं असेल ना, तुला आता नीती करावं लागेल.
काय करावं लागेल? हे बघ, त्याचा जो रथ आहे ना, कर्णाच्या रथाची तू कानखिळी उडव. तू जर त्याची रथाची कानखिळी उडवली तर त्याच्या रथाचं चाक गळून पडेल आणि त्याला खाली उतरावं लागेल. तू जर असं केलं नाही तर तू निवडून येणार नाही, तू जिंकणार नाही. असं म्हटल्यानंतर त्याने सांगितलं, देवा मी हे करणार नाही, हे धर्मयुद्धाच्या युद्धनीतीच्या विरोधात आहे. त्याने सांगितलं, तुला काही अक्कल नाही, मी सांगतो ते कर. तू जर माझं ऐकलं, तुला जर लई कळत होतं तर मी जातो घरी. त्याने सांगितलं, अरे बाबा तू गेला तर आमचं कसं होईल? ठीक आहे, मी करतो म्हणे. अर्जुनाने बाण मारला, कर्णाच्या रथाची खिळी उडवली. कान खिळी उडवल्यानंतर कर्णाच्या रथाचं चाक गळून पडलं आणि कर्ण खाली उतरला. कर्ण खाली उतरल्यानंतर प्रसंग बघा कसा आहे. त्यावेळेस अर्जुनाला भगवान कृष्ण म्हणतात, अर्जुना ते बघ आता तो रथाचं चाक बसवतो, एक काम कर, तू बाण सोड. अर्जुना बाण सोड असं म्हणता क्षणी कर्ण तिकून बोलायला लागला, अर्जुना हे युद्धनीतीच्या विरोधात आहे, तू बाण सोडू शकत नाही, हे नीतीच्या विरोधात आहे. असं म्हणता क्षणी भगवान कृष्ण कर्णाला बोलायला लागले, कर्णा अरे ज्यावेळेस या अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू चक्रुयुद्धामध्ये तुम्ही प्लॅनिंग करून मारला त्यावेळेस तुमची युद्धनीती कुठे गेली होती? कुठे होती तुमची नीती? तुमची नीती त्यावेळेस कुठे गेलती? एक शब्द ऐकल्यानंतर कर्णाला कळालं की आता माझं भरलंय, माझं कर्मच मला आडवं आलेलं आहे. आणि अर्जुनाने बाण मारला, एक बाण कर्णाच्या दंडामध्ये लागला. कर्णाचा एक हात आयधू झाला आणि कर्ण एक हात आयधू असताना सुद्धा एका हाताने रथ त्या ठिकाणी रथाचं चाक लावतोय, एक हाताने बाण धरलाय आणि दाताने बाण मारतोय. दाताने बाण मारत असताना त्या ठिकाणी भगवान कृष्ण म्हणायचे, वा कर्णा वा. असं म्हणत असताना प्रसंग बघा तुम्ही कसा आहे. त्या ठिकाणी हात सुद्धा आयधू झालेला आहे, हात काम करत नाही तरी एका हाताने रथ लावलाय आणि धनुष्य सोडत असताना तो दाताने सोडतोय. त्यावेळेस भगवंताने विचार केला की अर्जुनाला जर जिंकवायचं असेल तर युद्ध नीती करावी लागेल. कपट नीती म्हणतात त्याला. भगवान कृष्ण परमात्म्याने एका ब्राह्मणाचं रूप धारण केलं, रथाच्या पाठीमागून गेले आणि युद्धभूमीवरती कर्णाला सांगतात, कर्णा दान पाहिजे, दान. त्याने सांगितलं, अरे इथं इथं. त्याने सांगितलं इथंच पाहिजे. त्याने सांगितलं, आता माझ्याकडे दान देण्यासाठी काहीच नाहीये. त्याने सांगितलं, तुझ्याकडे काहीच नाही आहे तुझ्याकडे. त्याने सांगितलं, काय काय पाहिजे? मला सोनं पाहिजे. अरे पण माझ्याकडे सोनं नाहीये, तुझे दात मात्र सोन्याचे आहे ना, कर्णा तुझे दात मला पाहिजे. असं म्हणता क्षणी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता कर्णाने एकच विचार केला की आता ही माझी परीक्षा आहे आणि त्या परीक्षेत मला पास व्हावं लागेल. कर्णाने आपले सोन्याचे दात पाडले आणि भगवान कृष्णाच्या हातामध्ये दिलेत. याचं वर्णन सुद्धा आमचे संत महात्मे करतात. कर्ण भिडता समरांगणी, वाणी व्यापिला रणी, वाणी व्यापिला रणी, वाणी व्यापिला रणी, वाणी व्यापिला रणी. मागशी पाडोनी तेथे दात तयाचे, मागशी पाडोनी तेथे दात तयाचे, मागशी पाडोनी तेथे दात तयाचे, मागशी पाडोनी तेथे दात तयाचे. कर्ण भिडता समरांगणी, वाणी व्यापिला रणी, मागशी पाडोनी तेथे दात तयाचे. कर्ण भिडता रणी, वाणी व्यापिला रणी, मागशी कर्णाने आपला जीव दिला. दात दिल्यानंतर भगवान कृष्णाच्या आदेशानुसार अर्जुनाने बाण सोडला. कर्णाचं शिर धडा वेगळं झालं, एक वेळेस मरण पत्करलं, पण दान येणाऱ्या अतिथीला परत जाऊ दिलं नाही. याला म्हणतात दानवीर कर्ण. कर्णाच्या प्रांतात एक वीर कर्ण. आता स्वातंत्र्याच्या प्रांतात एक वीर जन्माला आला, त्याचा नंतर स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू. स्वातंत्र्याच्या प्रांतामध्ये हे वीर जन्माला आलेले. त्यानंतर पुढे एक प्रांत आहे नरवीर. नराच्या प्रांतात एक वीर जन्माला आला, नरवीर. कोण आठवतो कोणाला? नरवीर तानाजी मालुसरे. तानाजी मालुसरेंच्या जीवनातला प्रसंग आहे. त्यांच्या मुलांचं रायबाचं लग्न ठरलं आणि रायबाच्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी तानाजी मालुसरेंनी पत्रिका आणि अक्षता घेतली आणि राजगडावरती गेले. छत्रपती शिवाजी महाराज नेमकं मोहिमेची तयारी करत होते आणि महाराजांना असं कमरेला कटार त्या ठिकाणी लावत असताना त्या क्षणी तानाजी मालुसरे गेले, राजा मुजरा घ्या, राजा मुजरा घ्या. त्याने सांगितलं, का ताना, काय विशेष, कशासाठी आलात? त्यावेळेस सांगितलं, मुलाचं लग्न काढलंय आणि मुलाच्या लग्नाला आशीर्वाद देण्यासाठी तुम्हाला सकुटुंब सपरिवार आऊसाहेबांसोबत तुम्हाला यावं लागेल. त्यावेळेस राजाने सांगितलं, नक्की आलो असतो, पण माझं थोडंसं काम आहे. आणि असं म्हणता क्षणी
तानाजी मालुसरे विचार करतायत, काय काम आहे बाबा राजेंना, राजे काही अडचण आहे का, मला सांगा तुम्ही. त्याने सांगितलं काही अडचण नाही. आता ज्याच्या मुलाचं लग्न आहे त्याला काय अडचण सांगणार राजे, महाराष्ट्राचे राजे आहेत ते. त्यांनी सांगितलं कोणतंही कारण नाही, काय अडचण नाही म्हणे, तू तुझ्या मुलाचं लग्न व्यवस्थित पार पडून घ्या आणि लग्न झाल्यानंतर एक दिवस मी नक्की येणार. त्याने सांगितलं राजे खोटं बोलू नका, काहीतरी काम तुमच्या पाठीमागे दिसतंय. त्यावेळेस छत्रपती शिवरायांचा नाविलाज झाला आणि महाराजांनी सांगितलं, तान्हा अरे एक काम माझं आहे की मोहिमेवरती चाललोय. कुठं आहे मोहीम. त्यावेळेस सांगितलंय कोंढाण्यावरती मोहिमेला जायचंय. अरे कोंढाणा घ्यायचा आहे, आऊसाहेबांची शपथ, आऊसाहेबांनी शपथ घेतली ना, मला कोंढाणा पाहिजे, आऊसाहेबाचे शब्द मला मोडता येणार नाही, कोंढाणा घ्यायचा आहे. असं म्हणता क्षणी बघा प्रसंग कसा डोळ्यासमोर आणा तुम्ही. त्यावेळेस तानाजी मालुसरेने सांगितलं, राजा लग्न बाजूला ठेवणार पण मी मोहिमेवरती जाणार. त्यावेळेस छत्रपती शिवराय म्हणायला लागले, अरे तान्हा आज जर मी तुला मोहिमेवरती पाठवलं तर तुमचे पाहुणे मंडळी, तुमचा सर्व समाज आणि हा महाराष्ट्रातील लोक मला नाव ठेवतील, अरे काय राजा आहे, अरे आपल्या मावळ्याच्या मुलाचं लग्न आहे आणि त्याच्या मुलाचं लग्न सोडून त्या मुलाच्या बापाला तिकडे मोहिमेवरती मरासाठी पाठवलं, अरे याला काय राजा म्हणतात का, अरे लोक मला माझ्या तोंडात शेण घालतील, लोक मला नावं ठेवतील. त्यावेळेस तानाजी मालुसरेने सांगितलं, राजा तुम्ही मी लग्नामध्ये वरबाप म्हणून मिरवायचं आणि तुम्ही मोहिमेवरती जायचं, हे जर या समाजाला कळालं तर समाज मला नाव ठेवील, अरे एवढा धडधाकट आहे, मुलाच्या लग्नामध्ये वरबाप म्हणून मिरवतो आणि याचा राजा मारासाठी गेलाय, अरे काय मावळा आहे, लोक मला नावं ठेवतील. त्यावेळेस तानाजी मालुसरेनं सांगितलं, राजा मेलं तरी चालेल, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. नरवीर नरवीर जीव दिला छत्रपती शिवरायांसाठी, परंतु मागे हटला नाही. नरवीर म्हणजे नरांच्या प्रांतामध्ये एक नरवीर जन्मालेले तानाजी मालुसरे. विढाला विढाला ऐका, आता क्रांतीच्या प्रांतात एक वीर जन्माला आला. इथं जुने मंडळी बसलेले, क्रांतीवीर नाना पाटेकर. कोण म्हणलं ते, इथं काय आपल्याला तिरंगा आणायचा का, नाना पाटेकर नाही क्रांतीवीर. आता काय झालं नेमकं, आता आपण जर एखाद्याला म्हणलं का लहान मुलाला तानाजी पाहिला का, ते काय म्हणते माहिती का, हा अजय देवगण. अरे काय अजय, अरे ते चित्रपट आहे बाबा. क्रांतीवीर म्हणजे नाना पाटील नाही ना, आपलं नाना पाटेकर नाही, नाना पाटीलच आहे. ऐका, इथं जुन्या मंडळीला माहित असेल, क्रांतीवीर त्यांना पत्री नानासाहेब म्हणलं जायचं, पृथ्वी नाना पाटील म्हणायचे. नाना पाटील खूप दरारा. ते काय करायचे माहिती तुम्हाला, इकडे लक्ष द्या. त्यांची एक खासियत होती, जर त्यांच्या तावडीमध्ये एखादा इंग्रज सापडला आणि इंग्रज, जसं आपण घोड्याला पायाला रिकीब मारतो ना, रिकीबच म्हणते ना त्याला, रिकीब, तसं घोड्याला त्याला, तर ते एखाद्या इंग्रज जर सापडला तर इंग्रजाच्या टाचीला पत्र हाणायचे, इथं खेळा ठोकायचे. आता एवढा त्यांचा दरारा, सगळीकडे त्यांची कीर्ती पसरली की इंग्रजांच्या विरोधात काम करणारे नाना पाटील, नाना पाटील, सगळा दरारा त्यांचा सगळीकडे पसरला, महाराष्ट्रात नाव पसरलं. आणि एखाद्याचं नाव मोठं झालं की काही लोकांना सहन होत नाही. तो नेमका प्रसंग असा झाला, त्यांचं कीर्ती चालली, तेवढ्यात एक जणाने सांगितलं, काय त्यांचं नाव घेता, कोण नाना पाटील, मी जातो म्हणे त्यांच्या गावात आणि मी त्यांना एकेरी नावानं हाक मारतो म्हणे. समोरच्याला वाटलं हे जरा याच्या डोक्यात पाणी झालेलं दिसतंय, एवढ्या मोठ्या माणसाला हा नावानं हाक मारेल, चला ठीक आहे जातो म्हणे मी. दाख म्हण तुझ्यात किती हिंमत आहे. नेमकं इथं तो माणूस कोण होता, इथं शेलपिंपळ बघा आळंदीला जात असताना, त्या शेलपिंपळगावचा तो एक शिंपी होता. तो शिंपी तो गेला नाना पाटलाच त्यांच्या घरी. घरी गेल्यानंतर नेमकं नाना पाटील सकाळी नेमकं तुळशीला पाणी घालत होते आणि त्या क्षणी यानं सांगितलं, कोण आहे नाना पाटील. असं म्हटलं नाही की एकेरी नाव आलं आणि त्यांचा दरारा. आता त्या याचा जर एवढा आवाज येतो, त्यांचा आवाज कसा असणार आहे, त्यांनी याच्यापेक्षा आवाज चढवला. हा शिंपी म्हटला, कोण आहे नाना पाटील. त्यानं सांगितलं, कोण आहे तू. ह्यो शब्द ऐकल्यानंतर तू एवढं गडबडलं, त्याला बोलताच आहे ना, त्याला असं नाही म्हणता येईना मी पिंपळगावचा शिंपी, तो म्हणला मी शिंपळगावचा पिप्पी. एवढा दरारा कोणाचा, नाना पाटलाचा. क्रांतीवीर नाना पाटील. विढाला विढाला आता हे क्रांतीवीर झालाय, आता एक प्रेमवीर. प्रेमवीर म्हणजे कोण, ते इकडं नाही सापडत, ते ग्रंथात नाही, पोरीच्या चपला खाणार, ते इकडं नाही, त्यांचं कामही इकडं नाही. काय झालं माहितीये, हल्ली प्रेम शब्दाचा अर्थ या बॉलिवूडने वळवून टाकला, वळवून टाकला. का प्रेम कशाला म्हणतात, प्रेम ज्याने माझ्या भगवंतावरती प्रेम केलं ना, त्यालाच प्रेमाचा अर्थ कळणार आहे. जिसने कभी प्रेम किया ही नहीं, प्रियतम का ठिकाना क्या जाने, जो प्रेम गली में आए न
जिसने कभी प्रेम, ज्याने देवावर कधी प्रेम केलं नाही त्याला प्रेमाचा काय अर्थ कळणार आहे. आपलं प्रेम इकडंच चाललंय, गावात चाललंय, टीव्ही कडे बघून चाललंय. आपलं शास्त्रावर प्रेम नाही, संतावरती प्रेम नाही. आणि हल्ली परिस्थिती अवघड झालेली आहे आणि शहरात तर खूप अवघड झालेली आहे. म्हणून लक्षात ठेवा, आपण आपले धर्मग्रंथ शास्त्र नीट वाचत नाही, आपल्या धर्माचा आपल्याला अभिमान राहिला नाही. म्हणून आज संभाजीनगर, आता इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा, की पूर्वी जे औरंगाबाद होतं ना, हे औरंगाबाद लव्ह जिहादसाठी हॉटस्पॉट झालं होतं. याचे बरेचसे रिपोर्ट आमच्याकडे येत होते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यानंतर असं होऊ नये, कारण आपल्या राजाचं नाव या जिल्ह्याला दिलेलं आहे. या राजाचं, आपल्या राजाचं नाव दिलं ना, काय ताकद होती माझ्या शंभू राजामध्ये, तुम्ही कधीतरी विचार करा. नुसतं आपलं छत्रपती संभाजीनगर नाव घेतलं म्हणजे झालं असं नाही. त्या नावामध्ये एवढी ताकद आहे की आपल्या स्फुरण चढतंय संभाजी महाराजांचं नाव घेतलंय. काय ना काय ताकद आहे शंभू राजांची. ऐका, एक मिनिटाच्या आत सांगून जाईल मी तुम्हाला. 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या महाराष्ट्रामध्ये आला. 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना पकडायला आला. छत्रपती संभाजी महाराजांच्या हव्यात 9 वर्ष त्याला इथं फिरवलं. महाराज गेल्यानंतर 17 वर्ष, अर्थात 27 वर्ष छत्रपती शंभूराजांनी त्याला याच सह्याद्रीत लोळवलं आणि याच खुलताबादला काढलं. तारुण्य असावं तर संभाजी महाराजांसारखं असावं. ही ताकद संभाजी महाराजांची आहे. विढाला विढाला. प्रेमाचा अर्थ बदललाय. कोण कोणावर प्रेम करतंय. आणि का सांगतो मी तुम्हाला सांगू का, हल्ली लग्न करत असताना, बघा इकडे लक्ष द्या माझं, लग्न करत असताना मुलीवाले काय काय बघतात माहिती आहे का, त्या मुलाला 25 एकर जमीन असली पाहिजे. इकडे लक्ष द्या माझ्याकडे, गाड्या रोजच येतात नाही. हां, इकडे 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 गेले का, त्याचं स्वर लागन मग. हा ना, एक दिवशी आमच्या एका गावाला जनरेटर होतं पडद्याच्या मागं. मी त्या स्वरातच म्हणायला लागलो. पेटीवाले म्हणे हा का बेसूर आहे का काय आहे. मला तिकडे स्वर लागायला लागला. मी तरी काय करणार आहे आता. हे बघा, विवाह करत असताना मुलीवाले काय काय बघतात माहिती तुम्हाला. त्या मुलाला 25 एकर जमीन असली पाहिजे. त्याचा संभाजीनगर शहरामध्ये 2 BHK फ्लॅट असला पाहिजे. तो एकटाच असला पाहिजे, म्हणजे तो आभाळातून पडलेला असला पाहिजे. तो एकटा लागतो ना, बरोबर, तो एकटाच असला पाहिजे. त्याच्यानंतर त्याची सॅलरी 50,000 किंवा 1 लाख भर असली पाहिजे. या सगळ्या गोष्टी लागतात. कशी, कधी लग्न करायला. आणि जर पळून जायचं असलं तर याच्यातलं काहीच लागत नाही. लागतं याच्यातलं काही, याच्यातलं काही जमीन. असंच एके पूर्ण असंच आगाऊपणा गेला. काय केलं माहिती तुम्हाला, नेमकं घर बांधकाम, त्यांचं घराचं बांधकाम चालू होतं आणि ते गौंडी होता, गौंडी ते थोडं हळूहळू मिस्त्री झालं. ते त्याच्यासोबतच त्यांचं प्रेम प्रकरण जमलं. काय पाहिलं काय माहिती. आणि ते ठरलं त्यांची, एकमेकाला वचनं देऊन टाकलं. मी तुम्हारे लिए जान दे दूंगा असं म्हटल्यानंतर मी तुम्हाला लिए चांद तारे तोड के लावूंगा. चांद तारे खुश झाली. ती तिला वाटलं हा गिटा देतो इथं, चांद तारे तोडून आणायला लागला. हे सगळं तिनं डोक्यात फिट केलं आणि नेमकं ती गेली बा पळून त्याच्यासोबत. पळून गेल्यानंतर लक्षात ठेवा, तिला वाटलं खरंच चांद तारे तोडून आला. चांद तारे तोडून नाही, त्यांनी काय सांगितलं होतं, मी तुम्हारे लिए जान दे दूंगा. आता ते जान दे दूंगा म्हणजे तो जान नाही देणार. इकडं ऐका, आता तो ईड, इकडे लक्षात द्या, तो तुम्हारे लिए जान दूंगा. आता तू ईड भी देंगे उसके हाताखाली, त्याच्या हाताखाली आता तुम्हाला इटा द्यायचं काम करायचंय. हे प्रेम काही महत्वाचं नाही. एक मुलगा अनेक दिवस एका गल्लीत चक्र मारायचा. ही सत्य परिस्थिती सांगतोय मी तुम्हाला. सांगतो, लव जिहादचे प्रसंग भरपूर घडतायत म्हणून बोलतोय. एका गल्लीत एक मुलगा 4-5 वर्ष चक्र मारत होता. त्याचं प्रेम सक्सेस झालं. प्रेम सक्सेस झालं आणि नेमकं गल्लीमध्ये 4-5 मित्र बसले. तो पळतच आला. पळत आल्यानंतर मित्राला सांगितलं, अरे सफल झालो. आता सफल शब्दाचा अर्थ लोक कुठेही लावतात. सफल झालं म्हणजे नेमकं काय झालं. तुला एक UPSC किंवा तलाठी तू पास झाला का. त्याने सांगितलं छे ते काम नाही आपल्याला जमत. म्हणजे नेमकं झालं काय. त्याने सांगितलं 4 वर्षाचं मला फळ मिळालं. काय मिळालं. आज ती माझ्याशी प्रेमाने बोलली. तुझ्याशी काय बोलली बरं ती. तिने सांगितलं, पुन्हा या गल्लीत दिसला तर तंगड तोडून हातात. आता हे प्रेमवीर तिकडच, ती अभंगात नाही इकडेही नाही. विढाला विढाला. या प्रेमवीराचं आपल्याला काही घेणं देणं नाहीये. आणखी एक वीर राहिलाय. तर संताच्या प्रांतात काही वीर जन्माला आलेले आहेत. त्या संताच्या प्रांतात जे वीर जन्माला आले त्याच्यामध्ये आमचे सर्व संत आहेत. ज्ञानोबा असतील,
तुकोबराय असतील, आमच्या वारीच्या क्षेत्रामध्ये ज्ञानोबरायांसारखा मोठा वैष्णव कोणी नाही. ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पेठा, ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पेठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा वैकुंठ वाटा संत गेले. वारीच्या क्षेत्रात ज्ञानोबराय मोठे आहे. हे संतांच्या प्रांतामध्ये हे वीर जन्माला आलेले आहेत आणि त्याच वीरांचं वर्णन करणार अभंग आजच्या सेवकाच्या पहिल्या चरणात. वीर विठ्ठलाचे गाडे, 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 वीर विठ्ठलाचे गाडे. कळी काळ, कळी काळ, कळी काळ, कळी काळ पाया पडे, करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार. कळी काळ, कळी काळ, कळी काळ पाया पडे, करती घोष जय जयकार, करती घोष जय जयकार, जय जयकार. वीर विठ्ठलाचे गाडे. कोण आहे संतांच्या प्रांतीतले वीर? तर आमचे तुकोबरा आहेत. बरं कुणाचे वीर आहे? विठ्ठलाचे वीर आहे. विठ्ठलाचे. बरं कसे वीर आहेत? तर गाढे वीर आहे. गाढे वीर म्हणजे काय माहिती? एकदा का पाऊल पुढे घेतला की तो पाऊल मागं नाही आला पाहिजे. पुढे घेतला तो मागं नाही आला पाहिजे, याला म्हणतात गाढे वीर. आता आम्ही जसे आमचे संत पांडुरंगाचे वीर आहेत, तसे आमचे महाराज मंडळी आम्ही सुद्धा आमच्या संतांचे अर्थात पांडुरंगाचेच वीर आहेत, पांडुरंगाचे दास आहे. आमचा कोणताही पक्ष नाही. हल्ली लोकांनी नाव द्यायला लागले. आमच्या कोणत्याच पक्ष नाही. आमचा एकच पक्ष वारकरी पक्ष, आमचा विठ्ठल पक्ष, आमचा कोणताही पक्ष नाही. म्हणून आमच्या समोर ज्या ज्या पक्षाचे लोक बसलेत ना, आम्ही त्यांच्याबद्दल एक प्रमाण घेत असतो. आमच्या पुढे जर समजा कोण आहे पंजा, काँग्रेस ना, पंजा जर येऊन बसला तर आम्ही म्हणत असतो उभारीला हात जगी जाणविले मात. प्रमाणात तसं येईल तसं आम्ही काय, आमच्याकडे सगळं याच्या पुराव्यास येत असतं. उभारीला हात जगी जाणविला मात. आमच्या पुढे जर समजा कमळ येऊन बसले तर आम्ही काय म्हणत असतो माहिती का? वचन ऐका कमळापती. सुरू आहे. आमच्या पुढे जर समजा अजून कोण राहिलो, घड्याळ येऊन बसली, घडी घडी काळ वाट याची पाहे किंवा घडी घडीने साधावी. आमच्या पुढे जर समजा आता गट येऊन बसले तर तीक्ष्ण उत्तरे हात घेऊन बाण फिरे. आमच्या पुढे जर समजा आता दुसरा एक गट येऊन बसला तर आगीची मशाल घेऊन हाती. आणि आमच्या पुढे जर आता अपक्ष येऊन बसला, देश वेश नव्हे माझा सहज फिरत आलो, करू सत्ता कोणावरी. आता सत्ता कोणावर करा अपेक्षा. म्हणून आम्ही कोणत्याच पक्षाचे नाही, आम्ही वारकरी पक्षाचे. आमचे संत सुद्धा आमच्या विठ्ठलाच्याच पक्षाचे. कुणाचे वीर? विठ्ठलाचे वीर. गाढे वीर ते कुणाचेच वीर नाही, फक्त विठ्ठलाचे वीर आहे. विढाला विढाला गाढे वीर म्हटल्यानंतर ताकद आहे ना. काय करतात ते? तर कळी काळ पाया पडे. ताकद एवढी आहे, कळी काळ पाया पडे. आता एवढं आपल्याकडे वेळ नाहीये. कळी काळ त्यांच्या पाया पडतो, त्यासाठी सुद्धा प्रमाण आहे. जगद्गुरु तुकोबारांनी कळी काळ पाया पडे नाही तर त्या काळाच्या माथ्यावर पाय दिलेला. जग काळ काय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय. जग काळ काय आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला पाय, आम्ही माता दिला जगा काळ खाय, त्या काळाच्या माथ्यावरती आम्ही पाय दिलाय. बरं ते संत एवढं मोठी ताकद त्यांच्या कळी काळाला ते पाया पडतात म्हणजे नेमकं काहीतरी विशेष असलं पाहिजे ना. काय करतात बरं ते? ते जे जे घोष करतात, माझ्या पांडुरंगाचा घोष करतात अभंगाच्या दुसऱ्याच्या करती करती
जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर करती जळती दोषांचे डोंगर माझ्या विठ्ठलाचं नामचिंतन करतात, कोणी माझ्या प्रभू रामचंद्राचं नामचिंतन करतात, माझ्या भगवान कृष्णाचं नामचिंतन करतात. म्हणून लक्षात ठेवा, ही संत महात्म्यामध्ये कळी काळाला झुकवण्याची ताकद जर कुणामुळे येत असेल ना, तर माझ्या पांडुरंगाचे चिंतन येते. काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. देवाचं नाव घेतल्यानंतर काय होणार नाही, सगळंच होईल. म्हणून माझे ज्ञानोबराय असतील, तुकोबराय असतील, सकळ संतांनी माझ्या पांडुरंगाची साधना केलेली. माझ्या जीवीचे आवडी आवडी माझ्या जीवीचे आवडी पंढरपुरा नेन गुढी पंढरपुरा नेन गुढी गुढी ओ पांडुरंगी मन रंगले रंगले रामचंद्राचं चिंतन करतात, भगवान कृष्ण परमात्माचं चिंतन करतात. लक्षात ठेवा, आज आपण एक मोकळ्या फ्रीडममध्ये भगवंताचं नामचिंतन करू शकतो, प्रभू रामचंद्राचं नामचिंतन करू शकतो. का माहिती आहे, एक काळ असा होता की माझ्या देवाचं नुसतं मंदिर होणार एवढं नाव घेतलं तर केसेस होत होत्या. बनाएंगे मंदिर असं म्हटलं का त्याला मध्ये टाकत होते. आता असं म्हणलं तरी काही होणार नाही, कारण ऑलरेडी तयार झालंय. आता 22 तारखेला आतुरता लागलेली आहे दर्शनाची. म्हणून तुमच्या घरापर्यंत अक्षता कलश अक्षता घेऊन पत्रिका घेऊन प्रभू रामचंद्राचे जे भक्त आहेत, राम भक्त तुमच्या घरापर्यंत येणार आहेत. 1 जानेवारी ते 15 जानेवारीपर्यंत अक्षता कलश आणि वितरण सोहळा प्रत्येक घरोघरीपर्यंत राम भक्त येणार आहेत. आणि आपणही या मंदिराचा साक्षीदार आहोत, नाही तर लाखोनी त्या मंदिरासाठी बलिदान दिलेलं आहे. म्हणून एकदा सगळ्यांनी वर हात करा बरं, वाट्यावरती बसलेले सगळेच. केले ना, येऊ का चहा घेऊन मग. बन रहा है मंदिर कसम
भगवान की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की लढाई नंतर तुम्ही आम्ही सर्व भाग्यवान आहोत की ते मंदिर बघण्याचं आणि त्याचं दर्शन करण्याचं भाग्य आपल्याला लाभलंय. नाही तर आपल्याला डोकंच टाकावं लागलं असतं दुसरीकडे. खरंच सद्भाग्य आहे. कार सेवकांनी बलिदान दिलंय. तुम्ही आम्ही एवढे भाग्यवान आहोत की कार सेवा करता आली नाही आपल्याला. परंतु एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा, कार सेवा जरी करता आली नाही ना तर निधी संकलन ज्यांनी केलं आणि अक्षता कलशाच्या निमित्ताने प्रत्येकाच्या घरोघरी जे जात आहेत ना त्या कार सेवा करता आणि राम भक्तासाठी एकदा जोरदार टाळे सगळे. पुरी माझ्या भारताची ओळख कशाने असायची माहिती तुम्हाला? ताजमहलला असायची, वेगवेगळ्यानी ओळख असायची. पण यानंतर लक्षात ठेवा 22 जानेवारी 2024 नंतर माझ्या भारताची ओळख ही ताजमहल नसणार आहे. 22 जानेवारी 2024 नंतर या भारताची ओळख मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचं भव्य दिव्य मंदिर भारत या भूमीच्या अयोध्या या क्षेत्राच्या ठिकाणी आहे. हीच माझ्या भारताची ओळख असणार आहे. सर्व भाग्यवान आहे. मर्यादा शिकवली ज्या प्रभू रामचंद्रांनी सर्व शिकवलं आणि आज प्रत्येक लहान मुलाच्या तोंडामध्ये एकच नाव असणार आहे, ते माझ्या प्रभू रामचंद्राचं नाव असणार आहे. विठ्ठल विठ्ठल. आज या लहान मुलावरती हे संस्कार होणं फार गरजेचं आहे. आता तुम्ही एखाद्याला विचारून बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलाचं नाव ते म्हणतील शहाजी, त्यांच्या वडिलाचं नाव एखादी म्हणाल विठोजी, मालोजी, परंतु त्याच्या अगोदर कोणाला सांगता येईल का? नाही. पण आपण तुम्ही अकबराचा परंपरा विचारून बघा, औरंगजेब, जहांगीर, हुमायूं, बाबर, फार लांब परंपरा जाती. कारण 70 वर्षात हे शिकवलं आम्हाला. शाळेमध्ये कधी आम्हाला शिवाजी महाराजांचं 34चं हिश्याचंच गायब करून टाकायला लागले ते लोक. लक्षात ठेवा, आज कुठेतरी हे शिकलं पाहिजे. पण प्रत्येक मुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल, प्रभू रामचंद्राबद्दल, भगवान कृष्णाबद्दल, आमच्या सर्व राजे महाराजांबद्दल, महापुरुषांबद्दल कुठेतरी शिकवलं गेलं पाहिजे. आणि त्यांना जर शिकवणारं एकमेव ठिकाण जर कुठं असेल ना ते फक्त कीर्तन परंपरा आहे आणि कीर्तनाचाच मंडप आहे. इकडं कुठेही तुम्हाला धर्म वगैरे आता कोणी शिकवणार नाही. इथंच हीच गोष्ट आहेत आणि हीच गादी का ते तुम्हाला शिकवणार आहे. विढाला विढाला. एक राजा या पृथ्वी तलावर जन्माला छत्रपती शिवाजी महाराजांचं मनापासून म्हणणं होतं या भारतवासियांना, रे माझा काशीचा विश्वेश्वर तेवढा मुक्त करा रे. महाराजांना जमलं नाही, कारण व्याप भरपूर होता. महाराजांना माहीत होतं की तिकडं राजस्थान आहे, राजस्थानच्या महाराणा प्रतापांचे जेवढे काही पाठीमागचे राजे आहेत त्यांना सांगायचे की तुम्ही तेवढं मुक्त करा, आम्ही महाराष्ट्र पाहायला आहोत. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना जर त्या ठिकाणी राजस्थान अर्थात उत्तर भारतातील हिंदूची जर साथ मिळाली असती ना तर लक्षात ठेवा, आणि संभाजी महाराजांना अजून 10 वर्ष जर मिळाले असते ना या भारताचा इतिहास काहीतरी वेगळाच घडला असता. म्हणून कायम आपण आपल्या राजाबद्दल अभिमान बाळगला पाहिजे की आपण कोणत्या भूमीत जन्माला आलो, या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आलो ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव गाजतेवर किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतेवर किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतेवर किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतेवर किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, प्राणपणाने लढले मावळे आपल्या निधड्या छातीवर, प्राणपणाने लढले आपल्या निधड्या छातीवर, पुन्हा जन्म घ्या अशी रक्ताच्या हृदयावर, हृदयावर. माझ्या राजाचं, माझ्या राजाचं, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, दगडावर. म्हणून भूमी पवित्र आहे. माझ्या छत्रपती शिवाजी भगवान कृष्ण परमात्म्याच्या आणि माझ्या प्रभू रामचंद्राच्या कथा ऐकून हे स्वराज्य घडवलेलं आहे. आऊसाहेबांना इतिहास पुरावा आहे. आईसाहेबांच्या मांडीवरती ज्यावेळी छत्रपती शिवराय डोकं टेकायचे
आणि मांडीवरती बसत असताना आऊसाहेब त्यांना कथा सांगायची ना, याच कथा शिकून छत्रपती शिवरायांनी आज स्वराज्य घडवलेलं आहे. म्हणून आपले आदर्श कोण असले पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे. या महाराष्ट्रात राहणारा जो युवक आहे, याचे आदर्श कोण असले पाहिजे, आयडॉल कोण असले पाहिजे, तर स्वामी विवेकानंद असले पाहिजे. त्याचं कारण आहे, फक्त 5 मिनिटं मी घेणार आहे तुमचे आणि कीर्तन सेवा मी या ठिकाणी थांबवणार आहे. महत्त्वाची गोष्ट सगळ्यांनी ऐकला. युवक कशाला म्हणतात, ऐका, युवक कशाला म्हणतात, आपले आदर्श कोण असले पाहिजे. युवक कशाला म्हणतात, हे बघा, युवक मधला युधिष्ठिरासारखा ज्याच्याकडे धर्म आहे, वशिष्ठासारखं ज्याच्याकडे ज्ञान आहे आणि कर्णासारखं ज्याच्याकडे दान आहे ना, असा युवक या महाराष्ट्राला आज पाहिजे. ही स्वामी विवेकानंदाच्या भाषेतला हा युवक आहे. म्हणून सर्वांनी आपले आदर्श कोण असले पाहिजे. एक लहान मुलं असं बसलेले होते, त्यांना सांगितलं, अरे तुमचे आदर्श कोण आहे. त्याने सांगितलं, ती टपात पडलेली हिरोनी कोण आहे, श्रीदेवी. अवघड आहे बाबा, आता मेली तरी लक्षात आहे लोकांच्या. मग मी म्हणलं, तुझे आदर्श येते. हो महाराज, मी तिचा लय मोठा फॅन आहे. म्हणलं, तू हवा कधी जायची तिला. असे कोणी आदर्श पाहिजे. आपले आदर्श कोण असलं पाहिजे, शिवराय असले पाहिजे, स्वामी विवेकानंद असले पाहिजे. असे आदर्श जर आपले असेल तरच आपल्या जीवनामध्ये काहीतरी आपला उद्धार होणार आहे, आपले जीवन सफल होणार आहे. म्हणून पुनश्च एकदा अभंगावरती 2 चरणावरती मी बोलण्याचा प्रयत्न केला. पुढचे 2 चरणा चालता बोलता मी त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करते. बघा, 3ऱ्या चरणामध्ये सांगितलं, वीर म्हटल्यानंतर त्यांच्या हातात शस्त्र असलं पाहिजे. काय शस्त्र आहे, क्षमा दया शांती, बाण अभंग हाती. बाण आहे, शस्त्र असलं पाहिजे ना. क्षमा दया शांती हे 3 शस्त्र आहे. बाण अभंग हाती आणि या पृथ्वी तलावर तेच वीर आहे. तुका म्हणे बळी तेची एक भूमंडळी. यथामती यथा अवकाश अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला आहे. विठोबरकमय भजन होईल आणि याच ठिकाणी कीर्तन सेवेला आपण पूर्ण विराम देणार आहोत. ज्यांना 2-2 हात दिले त्यांनी पुनश्च एकदा हात वर करा. ते म्हणत, काय आम्हाला ताण द्यायला लागला डोक्याला. अहो, आम्ही तुम्हाला भजन कराच म्हणणार आहे का, आम्ही म्हणणार आहे का तुम्हाला काही दुसरं सांगणार आहे का. भजन करा म्हणायचं आमचं काम आहे. दिसाना मला काही घ्या. आता या बा, ज्यांनी हात वर केले नाही, या 15 मिनिटात जर काही झालं तर मी बोलू देणार नाही. केले वर हात. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय 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 जय राम. हरि जय जय हरि जय जय कुमार कुमारी
महाराजांचं नाव काय? हां, मच्छिंद्र महाराज. त्यानंतर बाबांचं नाव वागचौरे महाराज, वागचौरे बाबा. सुंदर महाराज, नाही बाबांचं नाव. हां, आमचे ओमप्रकाशजी महाराज कांगणे महाराजांचे पिताश्री आहे. बघा, हे कुठेही पाहायला नाही भेटत. हे आपला मुलगा त्या ठिकाणी मृदंग वाजवतोय आणि वडील त्या ठिकाणी टाळ घेऊन उभे राहतात. ही फक्त जोडी कुठं शोभती ती वारकरी संप्रदायाची या स्टेजवरती शोभते. म्हणून पूजनीय महाराज आहे. आणि किती कौतुक आहे बापाला की आपला मुलगा आज मृदंग वाजवताना त्यांचं गुर किती भरून येत असेल हे फक्त त्यांनाच माहिती असतं. नाही तर प्रत्येकाला वाटतं त्यांच्याकडे वाजवणं पाहणं गाणं पाहिलं का असं होतं माझा मुलगा गाणारा पण तो निघातो थम्सअप येणारा. हो, मला काय करायचं, लोकांच्या लेकराला कशाला नाव ठेवायचं बिचारे तुम्ही. हां, अच्छा, पूजनीय आमचे महाराजांचेच विद्यार्थी आहेत. आणि अरे विशेष म्हणजे आज गुरुही या ठिकाणी उपस्थित आहे. ही बघा तुम्ही एक त्रिजोडी म्हणता येईल. वडील आहेत, मुलगा आहेत आणि गुरुही या ठिकाणी उपस्थित आहेत. पूजनीय महाराजजी या ठिकाणी आज मोठा अंत करून कीर्तनाला या ठिकाणी उपस्थित आहे. कधी कधी काय होतं बोलताना तो तरी का वळते माहिती आहे का, दोनच ठिकाणी वळत असते. एक तर स्वतःची जन्मभूमी, नाही तर एक कर्मभूमी. आता मी इथं 2 वर्ष राहिलेलो आहे, सगळ्याला माहिती आहे लय आचपळपणा करीत होता. काही नाही, फक्त थोडासा धिंगाणा थोडासा. पण खरं सांगू का, माझ्या जीवनाला जर खरी कलाटणी बसली असेल, आज मी महाराष्ट्रभर जे फिरतोय ज्यांचे आशीर्वाद आहे ते आमचे सुखदेव दादा भोसारे दादांच्याच पुण्याईने आज या ठिकाणी तुमच्यासमोर उभा आहे. त्यांचीच पहिली माळ मला इथंच भेटली. हरिपाठ इथून पाठ करून गेल्यानंतर गुरु महाराजांचं लवकर मन जिंकलं मी. म्हटलं माझा हरिपाठ इथं आल्यावर पाठ झाला, पण तो अगोदरच पाठ होता. म्हणून पुनश्च एकदा सगळ्यांना धन्यवाद आहे. आपले टाळकरी मंडळी असतात, या सर्व मंडळीसाठी पूजनीय आमचे अशोकजी बाबा असतील. महाराज बघा ऑपरेटर काही चालू आहेत. पूजनीय अशोकजी महाराज पांचाळजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. ऑपरेटिंगही करायची, सप्ताहाचं नियोजन बघायचं सोपी गोष्ट नाही. आणि तुम्ही सर्वच मंडळी या कार्यक्रमाला सहकार्य करतायत. आज कीर्तनामध्ये हां तसं मंडप जवळजवळ भरत आला, पण पहिलाच दिवस आहे ना. नाही तर काय होतं म्हणजे भला मोठा मांडव पुढं 4च पांडव. आता मी धरून एक, ते 4 आणि मी एक 5 ना, असं म्हणायचं होतं मला. पण लई मोठा कधी कधी काही गोष्ट घडत असतात. पण काही लांब बसले, आता मंडपमध्ये बसणारे, काही घरी बसले ते भाद्रा मारुती, काही लांब पाय लांबून बसले, कोणी असं लांब बसले. काय आता हे कोपऱ्या जे बसले ना, बिरोबा म्हसोबा हे असं लांब काय. तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, काय असतं पायात चप्पल असली ना थोडंसं अवघड वाटतं. मंडपमध्ये येऊन बसायचा. काय होतं इथं आल्यानंतर खरंच नाही आनंद आहे. हो, या मंडपमध्ये आल्यानंतर खरंच आनंद आहे. म्हणून सगळ्यांना तिकडं काही तरुण मंडळी बसलेली आहे, सगळ्यांनी विनंती, उद्या येत असताना आज पहिला दिवस आहे म्हणून मी जास्त वेळ घेतला आहे. त्यांना मी आधीच सांगितलेलं आहे, कारण पहिल्या दिवशी पत्तरवडी वाढायचं काम असतं. आता उद्या तुम्हाला वेगवेगळे आयटम येते, गुलाबजामू येतील, काय आता म्हणजे एक कीर्तनकार घेऊन नाही येणार. त्यांच्या व्याख्यानातून ते तसं तुम्हाला आनंद देणार आहे. तुम्हाला वाटलं गुलाबजामू म्हणल्यानंतर लोक लगे हर चला उद्यापासून गुलाबजामू, तसं काही नाही. ते आता उद्या तुम्हाला कीर्तनाच्या त्यांच्या वक्तृत्वातून त्यांच्या अभ्यासातून ते आनंद तुम्हाला देणार आहे. पुनश्च एकदा धन्यवाद. ज्ञानेश्वर